मी सर्वप्रथम देवबापाच्या नावाला धन्यवाद देतो की आजचा दिवस त्याने आमच्या जीवनाला दिला आणि ही त्याची दया आहे की तो आम्हाला कधी सोडत नाही. बायबल सांगतं, मनुष्याने जरी तुम्हाला सोडलं तरी मी तुम्हाला सोडणार नाही. बायबल सांगतं की जन्मदात्या आईलाही आपल्या तान्ह्या बाळाचा विसर पडेल, परंतु मी परमेश्वर तुला कदापि विसरणार नाही. आज तो परमेश्वर आमच्या बरोबर आहे आणि या दिवसांमध्ये आम्ही जेव्हाही त्याच्या उपस्थितीमध्ये चालतो, आम्हाला या गोष्टी समजणं गरजेचं आहे का तो आमच्या बरोबर त्या गोष्टी करू इच्छितो ज्या आजपर्यंत पृथ्वीने आपल्या डोळ्यांनी पाहिलेल्या नाही. तुम्ही म्हणता पृथ्वीला डोळे कस काय? मग ज्या परमेश्वराचं वचन हे सांगतं की ज्या दिवशी प्रभूचा दिवस येईल तेव्हा आकाश आणि पृथ्वी आमच्या विरोधात साक्ष देईल. जर ती बोलू शकते तर ती पाहू शकत नाही का? प्रेज लॉर्ड. आणि देवाचं पवित्र वचन जेव्हा आम्ही आमच्या जीवनामध्ये घेऊन चालतो, हे आम्हाला आमच्या आत्म्यांना त्या ठिकाणी सत्व पुरवणारं देवाचं पवित्र वचन आहे. प्रेज लॉर्ड. आमचे चेहरे कसे असतील? कोणाचे उतरलेले, कोणाचे टवटवीत, परंतु जेव्हा देवाच्या उपस्थितीमध्ये आम्ही येतो, स्तोत्रकर्ता हेच म्हणतो, सहस्त्र दिवस इकडे तिकडे घालवले, जीवनामध्ये निराशा आली, दुःख आले, क्लेश आले, यातना आल्या, विपत्ती आली, पण तो म्हणतो सहस्त्र दिवस इकडे तिकडे घालवण्यापेक्षा देवाच्या अंगणामध्ये एक दिवस घालवणं हा सहस्त्र दिवसांपेक्षा उत्तम आहे. प्रेज लॉर्ड. म्हणून इस्रायल लोकांचा जर इतिहास जर तुम्ही पाहिला, जेव्हा जेव्हा त्यांच्यावर अनिष्ट यायचं, जेव्हा जेव्हा शत्रू त्यांच्यावर चाल करून यायचा, तेव्हा तेव्हा इस्रायली लोक कुठे जायचे माहितीये का? देवाच्या मंदिरामध्ये जात होते. प्रेज लॉर्ड. आणि ते परमेश्वर त्यांना त्या संकटामधून सोडवत होता, कारण की तो कोणी मनुष्य नाही का त्याच्याने लबाड बोलवेल, तो कोणी मनुष्य नाही का आश्वासन देऊन त्याची पूर्ती करणार नाही, तो कोणी त्या ठिकाणी या जगातला हाताने घडवलेला त्या ठिकाणी कोणी नाही की जो आमच्या जीवनामध्ये काही करू नाही शकणार. प्रेज लॉर्ड. तुम्हाला आणि मला देव बापाने आपल्या हाताने, आपल्या स्वरूपामध्ये, आपल्या समानतेमध्ये बनवलं. प्रेज लॉर्ड. ही गोष्ट आमच्या जीवनामध्ये महत्वाची आहे. स्वरूपात तर आहो आम्ही, जसं प्रभू आहे तसेच आम्ही दिसतो ना, त्या ठिकाणी आमच्या दिसण्यामध्ये आमच्यामध्ये काही फरक नाही. पण समानता पापामुळे मनुष्याने गमावलेली आहे. पाप मनुष्याच्या जीवनामध्ये त्या गोष्टी करतं ज्या गोष्टी देवामध्ये आणि मनुष्यामध्ये दुरावा घेऊन येतात. म्हणून बायबल मध्ये लिहिलेलं आहे, तुमचे पाप आणि परमेश्वर यांच्यामध्ये एक फार मोठी दरी आहे. प्रेज लॉर्ड. आमचे अपराध आड भिंतीप्रमाणे उभे आहेत आणि त्या भिंती इतक्या वाढायला लागलेल्या आहे का त्या भिंतीला आम्हाला ओलांडताच येत नाही. प्रेज लॉर्ड. तुम्हाला माहिती आहे का कृपा कशी कार्य करते? देवाची कृपा, तो दया करतो. तुम्ही पाप करता, पश्चाताप करता, कारण की तुमच्या पापाच्या भिंती त्या ठिकाणी काय आहे ना, बायबलमध्ये नकळत जाणून बुजून केलेल्या पापांची त्या ठिकाणी कापणी करावी लागते. पण तुमच्याकडून एखादी गोष्ट तुम्हाला माहित नाही पण तुमच्याकडून होऊन गेली, परमेश्वर त्या गोष्टीला पाप म्हणून नाही पाहत. पण तुम्हाला ठाऊक असूनही तुम्ही जर त्या गोष्टी करता तर तुम्ही प्रत्येक दिवशी आपल्यासाठी एक थर त्या ठिकाणी उभा करत असता. प्रेज लॉर्ड. बांधकाम पाहिलेलं आहे ना, थरावर थर, थरावर थर, थरावर थर. प्रेज लॉर्ड. भिंतीची उंची वाढवण्याकरता आम्ही थर त्या ठिकाणी देतो. आणि मनुष्याचं जीवनही तसंच आहे बरं का. त्याला वाटतं परमेश्वर क्षमा करणार आहे, देवबाप काही पाहत नाही, त्याला काही कळत नाही, त्याला सगळं आहे, त्या ठिकाणी पालकांनी शिकवलेलं आहे किती पाप केले तरी देव क्षमा करतो. पण बायबल असं नाही सांगत एखादं पाप नकळत झालं आणि त्याविषयी परमेश्वराने तुम्हाला क्षमा केलेली आहे, परंतु एखादा पाप तुम्हाला ठाऊक आहे आणि तुम्ही त्या गोष्टींना त्या ठिकाणी पाठपुरावा करता. देवाचं पवित्र वचन सांगतं परमेश्वराच्या दृष्टीने त्या गोष्टी घृणित आहे. प्रेज लॉर्ड. आज आम्हाला हे समजणं गरजेचं आहे. काल दिवसभर त्या ठिकाणी तयारीला वेळच नाही मिळाला. सकाळपासून त्या ठिकाणी काम चालू होतं, चर्चच्या समोर त्या ठिकाणी परच्या बसवल्या. देवबापाची दया आहे ती. प्रेज लॉर्ड.
परमेश्वर आमच्यामध्ये त्या ठिकाणी काहीतरी ग्रोथ करत आहे आणि परमेश्वर जे आहे त्या गोष्टी ज्याही करतो त्या चांगल्यासाठीच करतो. प्रेज द लॉर्ड. आणि दिवसभर त्याच्यामध्ये गेल्यानंतर रात्री कुठे वेळ मिळाला, 11:30-12 वाजता म्हटलं आता झोपून घ्यावं. प्रेज द लॉर्ड. कारण की कपॅसिटीज नाही ना, परंतु परमेश्वर आम्हाला ताकद देणारा परमेश्वर आहे. प्रेज द लॉर्ड. कधी कधी आम्हाला समजत नाही आम्ही काय बोलावं, काय करावं, कसं चालावं, कसं नाही चालावं. आणि तीच गोष्ट आज आम्हाला समजणं गरजेची. मागच्या आठवड्याचा उपदेश काय होता बरं, कोणी सांगेल का? अरे बाप, निरंतरचा सिद्धांत आम्ही शिकलो. प्रेज द लॉर्ड. कोणता सिद्धांत आम्ही शिकलो? निरंतरचा. बुधवारचा कोणी उपदेश सांगेल का? बुधवारी. शुक्रवारचा? सायंकाळी ऑनलाईन प्रार्थना झाली नाही, सांगा ना काय शुक्रवारी काय होतं? पश्चाताप करा कारण की स्वर्गाचं राज्य जवळ आहे. प्रेज द लॉर्ड. नक्की उपदेश ऐकताना का लावून फक्त असं जाणे हाजरी लावायचं काम करतात असं काही नाही ना. प्रेज द लॉर्ड. चला देवबापाच्या वचनामध्ये जाऊ. देवबाप तुम्हाला आशीर्वादित करू. आमेन. दुसरे राजे याचा 4था अध्याय. दुसरे राजे याचा 4था अध्याय सर्वांनी काढला. आता एक भला मोठा भाग मी तुमच्यासाठी वाचतो. भला लांब लचक आहे बरं का. तर सर्वांनी लक्ष द्या म्हणजे तुम्हाला चांगल्या प्रकारे त्याची लिंक लागेल. प्रेज द लॉर्ड. सर्वजण तयार आहात का? जे झोपले ते प्रेज द लॉर्ड म्हणा. जागे आहेत ना सर्व? जे जागे आहे ते प्रेज द लॉर्ड म्हणा. म्हणजे जे म्हटले नाही ते झोपलेले आहे. पण सर्वांनी काढलं. दुसरे राजे याचा 4था अध्याय आणि त्याच्या 8 पासून पुढे त्या ठिकाणी काही वचन मी तुमच्यासाठी वाचतो. लक्ष लावा. एक दिवशी असे झाले की अलिशा शुनेम येथे गेला. तेथे एक थोर स्त्री राहत होती. तिने त्यास आग्रह करून जेवावयास लाविले. पुढे तो त्या वाटेने जाई तेव्हा तेथे जेवावयास उतरत असे. ती आपल्या नवऱ्यास म्हणाली, हा पुरुष वारंवार या वाटेने जातो. हा कुणी देवाचा पवित्र माणूस आहे असे मला दिसते. यास्तव धाब्यावर आपण एक लहानशी खोली करू आणि त्याच्यासाठी एक खाट, एक मेज, एक खुर्ची, एक समई अशी तिच्यात ठेवू. म्हणजे तो आपल्याकडे येईल तेव्हा त्या खोलीत उतरत जाईल. एके दिवशी असे झाले की तो तेथे येऊन त्या खोलीत उतरला व तेथे निजला. त्याने आपला सेवक गेहजी यास म्हटले, त्या शुनेमकरनीस बोलवून आण. त्याने तिला बोलविले आणि ती येऊन त्याच्या पुढे उभे राहिली. तो त्या सेवकास म्हणाला, तू तिला म्हण, तू आमची निगा करण्यात एवढी मोठी तत्परता दाखवली. तुझ्या प्रित्यर्थ आम्ही काय करावे? राजाकडे किंवा सेनापतीकडे तुझी शिफारस करू काय? ती म्हणाली, मी आपल्या लोकात नांदत आहे. त्याने आपल्या सेवकाला विचारले, हिच्या प्रित्यर्थ काय करावे? घ्यायची म्हणाला, तिला काही मुलबाळ नाही कारण की तिचा नवरा वृद्ध आहे. त्याने म्हटले, तिला बोलव. त्याने बोलावल्यावर ती येऊन दारी उभी राहिली. तो तिला म्हणाला, वसंत ऋतू पुनर्पी येईल तेव्हा तू पुत्रास उराशी धरशील. ती म्हणाली, छे छे, माझे स्वामी, माझी देवाचे माणूस, आपल्या दासीची वंचना करू नका. पुढे अलिशाने सांगितल्याप्रमाणे त्या स्त्रीस गर्भ राहिला आणि वसंत ऋतू पुनर्पी आला तेव्हा तिला पुत्र झाला. तो मुलगा मोठा वाढून मोठा झाल्यावर एके दिवशी लोक पिकाची कापणी करीत होते. तेथे तो बाहेर कापणाऱ्यांकडे आपल्या बापाकडे गेला. तो आपल्या बापास म्हणाला, अरे रे, माझे डोके, माझे डोके. त्याने आपल्या चाकरास सांगितले, यास त्याच्या आईकडे उचलून ने. त्याने त्यास त्याच्या आईकडे नेले. तो 2 प्रहरपर्यंत तिच्या मांडीवर होता आणि मग मृत्यू पावला. तेव्हा तिने त्यास वरती नेऊन देवाच्या माणसाच्या खाटीवर ठेवले व दार बंद करून घेऊन ती खाली उतरली. आपल्या नवऱ्यास हाक मारून ती म्हणाली, एक नोकर व एक गाढव लवकर मजकडे पाठवून द्या म्हणजे मी देवाच्या माणसाकडे झटकन जाऊन येते. तो म्हणाला, तू आज त्याच्याकडे का चाललीस? आज काही चंद्रदर्शन किंवा शब्दात नाही. ती म्हणाली, काही चिंता नाही. गाढवावर खोगीर घालून ती बसली आणि नोकरास म्हणाली, तू एकसारखे हाकीत नाही. मी सांगितल्या वाचून ते हाकण्याचे सोडू नको. मार्ग क्रमिता ती कर्मेल पर्वतावर देवाच्या माणसाजवळ जाऊन पोहोचली. तिला पाहून दुरून देवाचा माणूस आपला सेवक गेहजी यास म्हणाला, ती पहा शुनेम करीन. प्रेज द लॉर्ड.
हे देवाचं पवित्र प्रबळ पराक्रमी वचन आहे आणि ह्या गोष्टी घडलेल्या गोष्टी आहेत. प्रेज द लॉर्ड. याला बायबलचा इतिहास म्हणतात. इतिहास तोच असतो जो घडलेला असतो. प्रेज द लॉर्ड. सर्वजण या ठिकाणी लक्ष लावा. या स्त्रीकडे एक व्यक्ती उतरला ज्याचं नाव त्या ठिकाणी होतं अलिशा. प्रेज द लॉर्ड. आणि हा एक देवाचा संदेष्टा होता आणि या स्त्रीने त्याला आपल्या घरी त्या ठिकाणी आग्रह करून जेवावयास लाविले आणि ती आपल्या पतीला त्या ठिकाणी म्हणाली, हा पुरुष वारंवार या वाटेने जातो, हा कोणी देवाचा पवित्र माणूस आहे असे मला दिसते. कस काय कळलं हो तिला तो देवाचा पवित्र माणूस आहे? प्रेज द लॉर्ड. त्याच्या कपड्यांवरून कळालं का? त्याच्या डोक्याच्या पाठीमाग मस्त प्रकाश होता म्हणून त्याला कळालं का? का तो चालताना त्याचे हात हवेत थोडे त्याचे पाय जे आहे काही इंच भर त्या ठिकाणी हवेत आहे हे पाहून तिला कळालं का? प्रेज द लॉर्ड. कस काय तिला कळालं का त्या ठिकाणी हा देवाचा पवित्र माणूस दिसतो? आज आम्हाला आमच्या जीवनामध्ये हे समजणं गरजेचं आहे. मी तर स्वतःविषयी त्या ठिकाणी पाहिलं, पुष्कळ लोकांच्या जीवनाकडे त्या ठिकाणी जेव्हा आम्ही पाहतो तेव्हा कोणीच आम्हाला त्या ठिकाणी विश्वासणारे समजत नाही. प्रेज द लॉर्ड. ही अतिशय भयानक गोष्ट आहे. देवाचं पवित्र वचन आम्हाला त्या ठिकाणी सांगतो, जिथे आम्ही राहतो, जिथे काम करतो, जिथे सहभागिता करतो, आमचे आचार विचार, आमचं बघणं, आमचं उठणं, आमचं बसणं, आमचं बोलणं, आमचं बारकाईने त्या ठिकाणी सर्व गोष्टी करणं, या साऱ्या गोष्टींमध्ये आमच्यामध्ये त्या ठिकाणी काही वेगळेपणा दिसत नाही आणि आम्हाला कोणीही त्या ठिकाणी देवाचे लोक समजत नाही. ही अतिशय खेदाची गोष्ट आहे. अलिशाकडे पाहून ती स्त्री त्या ठिकाणी म्हणते की हा देवाचा पवित्र माणूस दिसतो. म्हणजे तिने अलिशाविषयी साक्ष दिली. ना अलिशा तिच्यासोबत बोलला, ना काही केलं नसतं. देवाचं पवित्र वचन सांगतो की ते उतरत असे, जेवण करत असे आणि जेवण केल्यानंतर त्या ठिकाणी तो मार्गस्थ होत असे. एवढीच गोष्ट पाहून ती आपल्या पतीला म्हणती, हा कोणी देवाचा पवित्र माणूस दिसतो. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो आज आमच्या जीवनामध्ये आमची साक्ष काय आहे? आम्हाला तर कोणी देवाचे लोक समजतच नाही. का बरं नाही समजत? का बरं आम्हाला विश्वासणारे लोक समजत नाही? कारण की आमचे काम, आमचा स्वभाव, आमचं बोलणं, आमचं वागणं त्यांच्या सारखंच आहे. जोपर्यंत आम्ही वेगळे होत नाही तोपर्यंत आमच्यामध्ये वेगळेपणा दिसत नाही. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो जेव्हा कोणी व्यक्ती निर्णय घेतो की मला जगासारखं त्या ठिकाणी वागायचं नाहीये, जगाच्या घाणेरड्या गोष्टी करायच्या नाहीये आणि तो ते निर्णय घेऊन त्यानुसार चालतो तर त्याच्यामध्ये वेगळेपणा दिसायला लागतो. प्रेज द लॉर्ड. आधी मी फार शिव्या देत होतो, आता मी शिव्या देत नाही. ही स्वतःने दिली पाहिजे साक्ष. बाळक साहेब पहिले मला लई राग येत होता, आता मला रागच येत नाही. आमच्या मुखाने आमच्या साक्ष आम्हाला द्यायची गरज नाही, कारण की देवाचं पवित्र वचन सांगतं देवाचे लोक आणि जगातले लोक यांच्यामध्ये तफावत दिसून येते. कारण की देवाचे लोक जेव्हा त्या ठिकाणी चालतात, देवाच्या उपस्थितीमध्ये राहतात, त्यांच्याविषयी अनेक जण साक्ष देतात आणि माझी हीच इच्छा आहे की तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये घडावं. प्रेज द लॉर्ड. तुमच्या आणि माझ्याविषयी लोकांनी साक्ष द्यावी का हे जिवंत देवाचे लोक आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्ही आणि मी कोण आहे माहित आहे का? पेत्र आणि योहान न्याय सभेसमोरून चालले होते आणि लोक त्यांच्याकडे पाहून म्हणाले, हे बघा किडे मुंगी मारणारे देवाचे लोक. अरे तो माहित आहे तुम्हाला? बरं झालं सांगितलं. काय म्हणाले ते? हे पहा जगाची उलथापालट करणारे देवाचे लोक. हीच माझी इच्छा आहे तुमच्याबद्दल घडावं म्हणून. प्रेज द लॉर्ड. ज्या भागामध्ये तुम्ही राहता, ज्या घरामध्ये तुम्ही राहता, ज्या गावात, ज्या नगरामध्ये तुम्ही राहता, ज्या गल्लीमध्ये तुम्ही राहता, कुठे असू द्या, तुमच्याकडे पाहून लोकांची साक्ष पाहिजे का हे पहा जिवंत देवाचे लोक. हालेलुया. मी तुम्हाला सांगतो आमच्या जीवनामध्ये आम्हाला हे समजणं गरजेचं आहे की ही स्त्री म्हणती हा देवाचा पवित्र माणूस आहे. पवित्रता दिसत नाही, पवित्रता दाखवली जाते. प्रेज द लॉर्ड. पवित्रता दिसत नाही,
पवित्रता दाखवली जाते. पवित्र शास्त्र बायबल आम्हाला सांगतं की आमच्या जीवनामध्ये हे समजणं गरजेचं आहे की लोक जेव्हा तुमच्याकडे त्या ठिकाणी बघतात, तुमचा व्यवहार, तुमचं बोलणं, तुमचं वागणं, उठणं बसणं, या सर्व स्थितींमध्ये तुम्ही लोकांना आपली पवित्रता दाखवू शकता. प्रेज द लॉर्ड. या स्त्रीने अलिशाकडे काय पाहिलं? काय होतं त्या संदेशामध्ये? असं का ती डायरेक्ट म्हणती, आपल्या पतीला म्हणती, हा देवाचा पवित्र माणूस दिसतो. प्रेज द लॉर्ड. आज ज्या ठिकाणी आम्ही काम करतो आहे, ज्या लोकांमध्ये आम्ही उठतो बसतो आहे, ज्या परिवारामध्ये आम्ही राहतो आहे, त्या लोकांमध्ये आमची साक्ष काय आहे? प्रेज द लॉर्ड. किती छान वाटतं ना. मी तुम्हाला सांगतो, मनुष्याच्या जीवनामध्ये आम्हाला हे जाणणं गरजेचं आहे की तो देवाच्या उपस्थितीत कसा चालतो. आज परमेश्वर प्रत्येकाला विचारतो. जर बहीण असेल तर प्रभू बहिणीला विचारताय, पुरुषाविषयी तुझा त्या ठिकाणी व्यवहार कसा आहे? पुरुष असेल तर तो म्हणतो, एखाद्या बहिणीविषयी तुझा व्यवहार कसा आहे? तुझ्या कुटुंबाविषयी तुझा व्यवहार कसा आहे? अरे हार्मोन्स आहे, इंद्रिय आहे. या इंद्रियांमध्ये चढ उतार होणं स्वाभाविक आहे. आमच्या भावना कधी उत्संबळून येतात, तर कधी आमच्या भावना त्या ठिकाणी मरून जातात. सत्यस्थिती आहे. परंतु देवाचं पवित्र वचन आम्हाला या ठिकाणी सांगतं, एक पवित्र व्यक्ती तो आहे जो आपल्या कामामधून त्या ठिकाणी पवित्रता दाखवतो. त्याचं बघणं, त्याचं बोलणं, त्याचं वागणं, त्याचं उठणं, त्याचं बसणं, त्याच्या प्रत्येक गोष्टींमध्ये एकमेकांप्रत्यर्थ असणारं प्रेम, भाव, आदर दाखवणं, या साऱ्या गोष्टी त्याला जगाच्या गोष्टींपासून वेगळ्या करतात. हालेलुया. आणि ही स्त्री त्या ठिकाणी म्हणते का हा देवाचा पवित्र माणूस आहे. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, आमच्या जीवनामध्ये एक विश्वासणारा, एक प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणारा व्यक्ती या नात्याने तुमची आणि माझ्या प्रत्येकाची साक्ष ही पाहिजे या जगातून गेल्यानंतर. कुछ भी हो, बंदे में बात अलग थी, है ना? म्हणायला पाहिजे का नाही? माणूस एकदम रॉयल होता. प्रेज द लॉर्ड. अहो, मी जेव्हा लोकांमध्ये जातो मला किती आनंद होतो. मी नाशिकला मीटिंगला गेलो होतो लहानपणी. त्या ठिकाणी त्या लोकांनी मला पाहिलं आणि मी त्यांच्यासोबत जेवायला बसलो आणि ते त्या ठिकाणी म्हणाले आम्ही वैजापूरला यायचो. वैजापूरला आल्यानंतर ते अनिल पास्टर होते. अनिल पास्टर त्या ठिकाणी सेवा करायचे, असं तसं इतकं सांगत होते. त्यांच्याकडे आलो, इतका पाहुणचार, असं तसं. आणि त्या ठिकाणी ते त्यांना मी म्हणालो मग त्या अनिल पास्टरचा मुलगा आहे. त्यांना इतका आनंद झाला. चलो, किती छान वाटतं ना. ठीक आहे, ते प्रभूमध्ये विसावं पावलेले आहे. परंतु आजही जेव्हा लोक त्यांचं नाव घेतात, आमची साक्ष अशी पाहिजे. आमच्या जीवनामध्ये असं काही आम्हाला करून जायचं आहे की लोकांनी आमचं नाव त्या ठिकाणी लक्षात ठेवावं. हीच एका विश्वासणाऱ्याची साक्ष आहे. प्रेज द लॉर्ड. आमच्या पाठीमागे लोकांची साक्ष हीच असावी. भलेही आम्ही अस्तित्वात आहोत, परंतु आमच्या विरोधामध्ये किती लोक उभे राहिले, किती लोकांनी आम्हाला विरोध केला, परंतु असे लोक प्रभूने आम्हाला दिलेले आहे की जे येऊन आमच्या बाजूने उभा राहतील आणि म्हणतील हा देवाचा पवित्र माणूस आहे. हे लोक चांगले आहे, तसं करूच शकत नाही. प्रेज द लॉर्ड. आणि देवाने ते आम्हाला दिलेले आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, आमच्या जीवनामध्ये आम्हाला हे जाणणं गरजेचं आहे की आमच्या स्वतःच्या तोंडाने साक्ष देण्यापेक्षा इतरांनी आमच्या विषयी साक्ष द्यावी. प्रेज द लॉर्ड. समजतंय का? इथे 16व्या वचनामध्ये त्या ठिकाणी लिहिलेलं आहे की या ठिकाणी ही स्त्री त्या ठिकाणी देवाचा माणूस आणि तिने भरपूर सारा आदरातिथ्य केलं, पाहुणचार केलं, सर्व केलं आणि लय छान वाटलं तिला. आणि अलिशाने ते पाहिलं. अलिशा त्या ठिकाणी म्हणतो जा तिला बोलव. गहेजीला म्हणतो तिला बोलव. तिला बोलवल्यानंतर तो म्हणतो तिच्यासाठी काय करावं. आणि त्या ठिकाणी ती म्हणते नको बाबा, मला काही नको पाहिजे. माझ्या लोकांमध्ये त्या ठिकाणी सुखी आहे, मला काही गरज नाही कशाची. थोर स्त्री होती ती. साक्षी तिच्याविषयी बायबलमध्ये. या बायबलमध्ये स्त्रियांना फार महत्व दिलेलं आहे. बायबलमध्ये सांगितलेलं आहे स्त्रियांसारखं त्या ठिकाणी त्यांच्या जीवनाद्वारे जे जे घडलेलं आहे. मी तुम्हाला सांगतो, सद्गुणी स्त्री कोणास प्राप्त होते, तिचं मोल मोत्याहूनही अधिक आहे. प्रेज द लॉर्ड. आणि बायबल सांगते ही स्त्री थोर होती.
आणि ती अलिशाला म्हणते मला काही नको, पण गेलीची म्हणतो हिला लेकरू बाळ नाही, कारण की हिचा नवरा वृद्ध आहे. आणि अलिशाने तिला सांगितलं की पुढचा वसंत ऋतू येईल जेव्हा त्या ठिकाणी तो आपल्या उराशी त्या ठिकाणी एक बाळ दर्शित. प्रेज द लॉर्ड. आणि ती त्या ठिकाणी म्हणतो छे छे माझे स्वामी, देवाचे दास, देवाचे माणूस, माझी वंचना करू नका. वंचना करणं म्हणजे काय? मला फसवू नका, धोका देऊ नका. प्रेज द लॉर्ड. आणि देवाचं पवित्र वचन आम्हाला सांगतं की पुढच्या वर्षी त्या ठिकाणी त्या वसंत ऋतूमध्ये तिला त्या ठिकाणी एक मुलगा झाला. आणि बायबल सांगतं तो मुलगा जो आहे तो हळूहळू त्या ठिकाणी मोठा व्हायला लागला. आणि बायबल सांगतं या ठिकाणी तो एवढा मोठा झाला, त्याचं वय त्या ठिकाणी बायबल मध्ये मेन्शन नाहीये, परंतु तो बोलू शकतोय. बरं का, बोलू शकतो. एखाद्या लहान लेकराला जर काही लागलं तर ते रडतं, ते सांगू नाही शकत मला कुठं लागलंय, त्याला त्रास कुठं होतो ते नाही सांगू शकत. प्रेज द लॉर्ड. समजा इंटरनल जर त्याला काही त्रास होत असेल, इंटरनल जर कोणत्या एखाद्या छोट्याशा बाळाला, छोट्याशा लेकराला त्या ठिकाणी जर त्रास होत असेल तर ते लेकराला त्या ठिकाणी सांगता येत नाही त्याला कुठं त्रास होतो, पण ते रडतंय. पण जे लेकरू त्याने थोडंसं मोठं झालेलं आहे की त्या ठिकाणी त्याला समजतं का कुठं त्रास होत आहे, आणि या ठिकाणी लिहिलेला आहे का हा मुलगा जो आपल्या बापाकडे त्या ठिकाणी शेतामध्ये गेला आणि शेतामध्ये त्या ठिकाणी काम करत असताना हा मोठ्याने तिथे ओरडतो माझे डोके, माझे डोके. प्रेज द लॉर्ड. आणि बापाने सांगितलं, बापाने पाहिलं असेल लेकराची अवस्था त्या ठिकाणी कठीण झालेली आहे. बाप म्हणाला त्या ठिकाणी, सेवकाच म्हणाले जा रे बाबा याला याच्या आईकडे त्या ठिकाणी घेऊन जा. आईकडे घेऊन गेल्यानंतर देवाचं पवित्र वचन आम्हाला या ठिकाणी सांगतं की त्याला त्याच्या आईकडे त्या ठिकाणी ते घेऊन गेले. आता आमच्या जीवनामध्ये आम्हाला हे जाणायचं आहे की पुढे पवित्र शास्त्र बायबलमध्ये असं लिहिलेलं आहे की त्याच्या आईच्या त्या ठिकाणी त्याच्या आईसोबत तो दुपारपर्यंत राहिला आणि त्या ठिकाणी तिच्या मांडीवर त्याने काय केलं, आपला प्राण जो आहे तो सोडला, तो मेला. प्रेज द लॉर्ड. पोरग जे आहे ते काय झालं, ते मरून गेलं. ही किती भयानक गोष्ट आहे ना. प्रेज द लॉर्ड. या जगामध्ये त्या ठिकाणी लोक असं म्हणतात की आम्हाला वृद्ध जाण्याचा त्या ठिकाणी काही आम्हाला एवढं दुःख होत नाही जेवढं त्या ठिकाणी तरणे ताठे पोरं जाण्याचा त्या ठिकाणी दुःख होत. ही सत्य परिस्थिती आहे. तुम्ही मानो या ना मानो, कारण की या जगामध्ये त्या ठिकाणी आम्हाला हे समजणं गरजेचं आहे. पवित्र शास्त्र बायबल सांगतं की छोटस लेकरू आहे, एक डोक्यामध्ये त्या ठिकाणी वेदना झाल्या, डोकं धरून त्या ठिकाणी मोठ्याने ओरडलं माझं डोकं. बापाने घरी पाठवल्यानंतर आईजवळ त्या ठिकाणी गेलं. आईजवळ त्या ठिकाणी आईने त्याला जवळ त्या ठिकाणी घेतलं आणि थोडंसं त्या ठिकाणी जवळ घेतल्यानंतर दुपारपर्यंत त्या ठिकाणी त्याने तग धरले आणि त्यानंतर त्याने आपल्या आईच्या मांडीवर आपला प्राण जो आहे तो सोडला. मुलगा मेला. प्रेज द लॉर्ड. आम्ही जर तिच्या जागी असतो तर आम्ही काय केलं असतं? आम्ही जर तिच्या जागी असतो तर आम्ही काय केलं असतं? आम्ही तर पहिलं मस्त त्या ठिकाणी सारं घर त्या ठिकाणी डोक्यावर घेतलं असतं. रडो ओरडो पार हुंदके देऊ आमचं काय हे. सगळ्यात पहिलं आम्ही त्या ठिकाणी देवाच्या दासाला धरलं असतं. त्याला म्हटलं होतं ना असं नको करू म्हणून, त्याने केलं त्याच्यामुळेच झालं. त्याच्यानंतर आम्ही देवाला नाव ठेवले असते. मनुष्य स्वाभाविक आहे ना. प्रेज द लॉर्ड. त्याच्यामध्ये काय लाजायचं? चांगलं झालं तर देवबाप आहे, वाईट झालं तर देवबाप नाही. सत्यस्थिती आहे. कोणी विश्वासणारा त्या ठिकाणी या गोष्टी नाकारू शकत नाही. म्हणून देवाचं पवित्र वचन सांगतं याच्या या उपदेशाद्वारे आज अनेकांचे त्या ठिकाणी डोळे उघडतील त्यांना त्या ठिकाणी समजेल की परमेश्वर त्यांच्या जीवनामध्ये किती महान कार्य करू इच्छितो, किती त्यांच्यावर प्रेम करतो आणि किती गोष्टींमध्ये त्यांना उंच करू इच्छितो. जेव्हा या गोष्टी आमच्या जीवनामध्ये समजतील त्या मार्गाने आम्ही चालण्याचा प्रयत्न करू. निश्चित रूपी परमेश्वर येणाऱ्या दिवसांमध्ये आमच्याद्वारे महान कार्य केल्याशिवाय राहणार नाही. आमेन. आणि विश्वास करता तर आमेन म्हणा ना. हा, देवाला तुमच्या जीवनाद्वारे कार्य करायचं आहे. आणि पवित्र शास्त्र बायबल आम्हाला या ठिकाणी सांगतं की हा मुलगा मेल्यानंतर त्या ठिकाणी आजचे जर आई वडील असते तर त्या ठिकाणी आमच्या जीवनामध्ये कशा प्रकारचे शब्द आम्ही त्या ठिकाणी वापरले असते. प्रेज द लॉर्ड. ज्या माणसांचा देवासोबत काही एक संबंध नसतो ते सुद्धा त्या ठिकाणी घरामध्ये जर मृत्यू झाला तर ते म्हणते देवा तुलाच काहून असं कळत नव्हतं का रे, तू काहून नेलं त्याला, अरे मलाच न्यायचं ना. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो आमच्या जीवनामध्ये आम्हाला हे समजणं गरजेचं आहे. कधी कधी आम्ही बायबल वाचतो, प्रचार ऐकतो, परंतु त्यानुसार आमचं जीवन नाही. त्यामुळे आम्हाला हे समजणं गरजेचं आहे. देवाचं वचन ऐकणं म्हणजे नुसतं कानाने ऐकून सोडून देणं नाहीये, तर जो कोणी देवाची वचनं ऐकतो आणि त्यानुसार आचरण करतो त्या व्यक्तीला ऐकणारा व्यक्ती म्हणतात. प्रेज द लॉर्ड. या बाईला त्या ठिकाणी ती प्रभू त्या देवाच्या दासासमोर उभे राहिली. तो म्हणतो वसंत रूपी पुनरूपी येईल तेव्हा त्याला तुला काय उराशी एक बाळ धरशील. ती म्हणती नको वंचना करू, धोका नको देऊ मला.
प्रेज द लॉर्ड. आणि ठीक आहे, झालं तिला त्या ठिकाणी बाळही झालं. बाळ झाल्यानंतर थोडे दिवस तिच्या सोबत राहिलं, मोठं झालं थोडंसं, त्याला कळतंय त्याच्या डोक्यामध्ये वेदना आहे. आणि ते वाढल्यानंतर छोटंसं लेकरू असेल आणि ते वाढल्यानंतर त्या ठिकाणी डोक्यामध्ये वेदना आल्या, माझे डोके म्हणून त्या ठिकाणी त्याने काय केलं, घरी आणून सोडलं आणि आपल्या आईच्या मांडीवर त्याने त्या ठिकाणी आपला प्राण दिला, जीव गेला त्याचा. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, आमच्या जीवनामध्ये आम्हाला हे जाणणं गरजेचं आहे की सर्वात महत्वाची गोष्ट की आम्हाला पवित्र शास्त्रामध्ये काय लिहिलेलं आहे याकडे लक्ष लावणं गरजेचं आहे. पुष्कळ लोक म्हणतात आम्ही नसतं ऐकलं त्याचं तर आमचं आता बरं झालं असतं. ही म्हणू शकत होती ना, देवाच्या दासाचं ऐकलं नसतं तर त्या ठिकाणी आता हे दिवस माझ्या जीवनामध्ये आले नसते. कशाला ऐकायला गेले तिथे मी, आणि कशाला उगाच तो बोलला. आम्ही तेच केलं असतं, देवाच्या दासाला तर पहिले शिव्या दिल्या असत्या, नंतर देवाला शिव्या दिल्या असत्या, आणि सारा दिल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी गपचूप बसलो असतो. कारण की मनुष्याची एक स्वभाव आहे, तो ऐकतो साऱ्या जगाचं ऐकून घेतो तो, पण करत काहीच नाही. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, देवाचं पवित्र वचन आम्हाला त्या ठिकाणी सांगतं की आम्हाला सर्व माहित आहे, देवाचं पवित्र वचन माहित आहे, तरी आमच्या जीवनामध्ये आम्ही त्यानुसार जर आचरण करत नाही, याचा अर्थ आहे देवाचं पवित्र वचन आम्हाला सांगतं की तुम्ही ऐकत नाही. बायबलमध्ये लिहिलेलं आहे, जर कोणी माझ्यावर प्रेम करतो, प्रभू येशू असं म्हणतो, जर कोणी माझ्यावर प्रेम करतो तर तो माझ्या आज्ञा पाळतो. आणि तोच योहान जो प्रभू येशूचा शिष्य होता, तो त्या ठिकाणी काय म्हणतो, 99 वर्षाचा योहान त्या ठिकाणी लिहिताना म्हणतो, प्रभूच्या आज्ञा पालन करणं ओझं नाहीये. प्रेज द लॉर्ड. आणि देवाचं पवित्र वचन आम्हाला काय सांगतं माहितीये का, या ठिकाणी लिहिलेलं आहे की त्या ठिकाणी देवाचं पवित्र वचन सांगतंय, या स्त्रीच्या मुलाने तिच्या मांडीवर त्या ठिकाणी आपलं जीव सोडला आणि हिने त्या ठिकाणी काय केलं, त्या लेकराला उचलल्यानंतर कुठे घेऊन गेली, जिथं देवाचा माणूस त्या ठिकाणी मुक्काम करायचा ना, त्या खोलीमध्ये जिथे तिने बांधली होती त्या खोलीमध्ये घेऊन गेली, जिथे तो झोपत होता त्या खोलीवर त्या ठिकाणी तिने त्या ठिकाणी त्या खाटेवर त्या लेकराला टाकलं, आणि टाकल्यानंतर ती काय केलं, दार लावून घेतलं. मी म्हणलं, हैराण झालो मी, तू काय अशी कशी स्त्री, लेकरू मेलय, खाटेवर टाकते, घराच्या बाहेर निघते, आणि नवऱ्याला त्या ठिकाणी निरोप पाठवते. काय म्हणते नवऱ्याला, का त्या ठिकाणी काय कर की लवकर त्या ठिकाणी गाढव त्या ठिकाणी पाठवून दे. आपल्या नवऱ्या हाक मारून ती म्हणाली, एक नोकर एक गाढव लवकर माझ्याकडे पाठवून द्या, मी देवाच्या माणसाकडे झटकन जाऊन येते. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, किती मोठं काळीज होतं तिचं, घरामध्ये लेकराचं प्रेत ठेवलं बाहेर आहे, लय मोठं काळीज लागतं दाल बंद करून त्या ठिकाणी निघायला. मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगू इच्छितो, आमच्या जीवनामध्ये आम्ही जर तिच्या जागी असतो तर रडून आमचं सारी इतके भयानक हाल झाले असते, आम्हाला समजत नाही आता काय करावं. आमच्या डोक्यामध्ये एवढ्या त्या ठिकाणी चमचा निघत असत्या. परंतु या स्त्रीकडे बघा, हिचं काळीज बघा, हिच्यामध्ये त्या ठिकाणी विश्वास बघा की मेलेला लेकरू आहे, वरती घेऊन गेली, खाटेवर निजावून त्या ठिकाणी झोप त्या ठिकाणी टाकलं, आणि तिथून दार लावलं, आणि ती त्या ठिकाणी तिथून निघाली. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, पुष्कळ वेळा आमच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी चमत्कार का होत नाही, त्याचं कारण हेच आहे. आज येशूला मानणारे या जगामध्ये पुष्कळ लोक आहे, परंतु त्याचं ऐकणारे फार कमी लोक आहे. प्रेज द लॉर्ड. येशूला मानणारे खूप लोक आहे, पण त्याचं ऐकणारे, त्याच्या वचनानुसार चालणारे खूप थोडे लोक आहे. प्रेज द लॉर्ड. सत्य परिस्थिती आहे का नाही, कोणाला विचार. येशू बाप्पा तो म्हणतो, काही जण मला असं गळ्यातून असा डायरेक्ट क्रॉस काढून दाखवता, हे बा अशी माळ काढता, माझ्याकडे नाही, पाहू नका असं काय पाहता. मी कधी घालत नाही, मी अंगठी घालत नाही, काही नाही, आपल्या अंगावर काही नाही, कारण की देवा बापने जे शरीर दिलं एकदम भारी. प्रेज द लॉर्ड. याला काय अजून सजवण्याची, एक्स्ट्रा सजवण्याची गरज नाही. माझं वैयक्तिक मत आहे, तुमच्या विषय नाही बोलत. प्रेज द लॉर्ड. जे दिलं त्याच्यामध्ये समाधानी आहे, जे भेटतं त्याच्यामध्ये खुश. आणि या ठिकाणी देवाचं पवित्र वचन आम्हाला त्या ठिकाणी सांगतं की आज त्या ठिकाणी पुष्कळ सारे लोक प्रभूला म्हणतात, आम्ही येशूवर विश्वास करतो, पण त्याचं ऐकायचं जेव्हा वेळ येते तेव्हा कोणी ऐकतं का, नाही ऐकत ना. तोच तर मोठा मुद्दा आहे. आम्ही त्या ठिकाणी केवळ विश्वास करतो, आम्ही त्या ठिकाणी मानतो आहे म्हणून, पण त्याचं आचरण त्याच्या वचनाप्रमाणे चालणारे खूप कमी लोक आहेत. प्रेज द लॉर्ड. आणि देवाचं पवित्र वचन आम्हाला या ठिकाणी काय सांगतं माहित आहे का, प्रभू म्हणतो की जो कोणी माझं वचन वाचतो आणि त्याप्रमाणे आचरण करतो तोच व्यक्ती माझा ऐकणारा आणि आज्ञा पालन करणारा व्यक्ती आहे. आमेन.
म्हणून बायबलमध्ये लिहिलेलं आहे, रोम 8:1 मध्ये लिहिलेलं आहे, जितके ख्रिस्त येशू मध्ये आहे त्यांच्यावर दंडाज्ञा नाहीये. प्रेज द लॉर्ड. म्हणा आम्ही प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आहो. अरे म्हणा ना, आम्ही प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आहो म्हणून आमच्यावर दंडाज्ञा नाही. प्रेज द लॉर्ड. पण आज समस्या ही आहे, आज लोक ख्रिस्ताचे आहे पण ख्रिस्तामध्ये नाही. समस्या खतरनाक आहे ना. आज लोक काय आहे, ख्रिस्ताचे आहे पण ख्रिस्तामध्ये नाही. ख्रिस्ताचे असण्यात आणि ख्रिस्तामध्ये असण्यात काय फरक आहे? लोक म्हणतात आम्ही विश्वासणार आहे, मोर्चा निघाला, हे मॉब, हे पब्लिसिटी, हे आमच्या प्रभू आमच्या लोकांविषयी, या आमच्या लोकांविषयी बोललो, असं केलं तसं केलं. मी नाही त्याच्या विरोधात, मी तटस्थ आहे. पण देवाचं पवित्र वचन काय सांगतं? ख्रिस्ताचे असण्यात आणि ख्रिस्तामध्ये असण्यामध्ये फरक आहे. प्रेज द लॉर्ड. चर्चला येऊन कोणी व्यक्ती बदलत नाही, वचनाप्रमाणे चालल्यानंतर तो व्यक्ती बदलतो. म्हणून बायबलमध्ये लिहिलेलं आहे, याच तो तुमचा प्रकाश लोकांवर असा प्रकाशू द्या की तुमची सत्कर्म पाहून लोकांनी तुमच्या स्वर्गीय पित्याचा गौरव करावा. आमेन. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, ख्रिस्ती म्हणवणं म्हणजे काय, ख्रिस्त येशू मध्ये असणं म्हणजे काय. जगासोबत आम्ही पहिले दुश्मनी घेतो बरं का. लोक आमच्या विरोधात जाता का नाही, येशूचे झाले रे ये, अरे हे लोक येशूचे झाले, यांना बरखास्त करा, यांना त्या ठिकाणी काढून टाका, अमक करा तमक करा, असं करा तसं करा. पहिली गोष्ट लोक आमच्या विरोधात होतात. दुसरी गोष्ट जगातल्या घाणेरड्या गोष्टी सवयी सोडाव्या लागतात. तिसरी गोष्ट त्या ठिकाणी पवित्र जीवन जगावं लागतं. चौथी गोष्ट देवाच्या वचनाप्रमाणे चालावं लागतं, प्रार्थना करावी लागते, सहभागितेमध्ये चर्चला यावं लागतं. या गोष्टी आहे आणि याच गोष्टी आम्हाला जगापासून वेगळं करतात आणि या लोकांना म्हणतात ख्रिस्तामध्ये असणारे. प्रेज द लॉर्ड. वेगळेपणाचं जीवन जगावं लागतं. तुम्हाला माहित आहे स्वतःला तुम्हाला कसं दाखवावं लागतं? तुम्हाला माहित आहे का? अहो कसं दाखवावं लागतं स्वतःला? काढा बरं पेत्राचं दुसरं पत्र काढा बरं. नाही सॉरी, पहिलं पत्र काढा बरं. हा, पेत्राचं पहिलं पत्र. आणि काय लिहिलेलं आहे ते पेत्राच्या पहिल्या पत्राच्या 2ऱ्या अध्यायामध्ये? कसं दाखवावं लागतं स्वतःला? पेत्राचं पहिलं पत्र 2रा अध्याय आणि त्याच्या 9व्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे, पण तुम्ही तर निवडलेला वंश, राजकीय याजकगण, पवित्र राष्ट्र, देवाचे स्वतःचे लोक असे आहात. म्हणा स्वतःविषयी आता, म्हणा मी तर निवडलेला वंश, राजकीय याजकगण, पवित्र राष्ट्र, देवाचे स्वतःचे लोक असं आहे. आमेन. हे परिवर्तनाचं जीवन आम्हाला दाखवावं लागतं आणि यासाठी त्याग करावा लागतो. प्रेज द लॉर्ड. या स्त्रीने मेलेल्या लेकराला काय केलं? आपल्या त्या ठिकाणी संदेशाच्या खाटेवर टाकलं, दार लावून घेतलं आणि त्या ठिकाणी तिथून बाहेर निघाली. आणि मी तुम्हाला सांगतो, माहित आहे त्या ठिकाणी पुढे काय झालं? नवऱ्याला हाक मारून त्या ठिकाणी म्हणती का पटकन त्या ठिकाणी म्हणाली, एक नोकर एक गाढव लवकर मजकडे पाठवून द्या, म्हणजे मी देवाच्या माणसाकडे झटकन जाऊन येते. नवरा आश्चर्यचकित झालंय, बाई काय झालं? आज तर चंद्रदर्शन किंवा शब्दात दिवस पण नाहीये, देवाच्या उपस्थितीचा दिवस पण नाहीये, तो त्या ठिकाणी कशाला जाती? पण ती म्हणती त्या ठिकाणी काही चिंता नाही. जे हिंदी मध्ये लिहिलेलं आहे, कल्याण होगा. ती म्हणती मी तिथं गेल्यानंतर त्या ठिकाणी कल्याणच होईल, चांगलंच होईल. हे बाई, अगं पोरग मेलंय तुझं, घरामध्ये तू त्याला सोडलंय आणि नवऱ्याला म्हणती का त्या ठिकाणी दारही लावून आली, बाहेर येऊन म्हणती पटकन पाठव, मी जाते तिकडे जाते. तो म्हणतो कशाला जाते? चंद्रदर्शन नाही, शब्दात नाही, काही नाहीये. आणि त्या ठिकाणी म्हणते मी जाते, कल्याणच होईल, चांगलंच होईल. कस काय चांगलं होईल? आम्ही जर असतो तर काय निर्दयी बाय आहे. घरात मेलेलं लेकरू सोडलं आणि तिकडे तर फडली, तिकडे चर्चला जाती काय, इकडे जाती काय, हे करती काय? आम्ही म्हटलो असतो का नाही?
देवाचं पवित्र वचन आम्हाला या ठिकाणी सांगतं की या ठिकाणी लिहिलेलं आहे की घरात प्रेत पडलेला आहे, काय कल्याण होईल, कसली चिंता नाही म्हणती. काय बाई ही कशा प्रकारची बाई आहे? एकदम पवित्र शास्त्र बायबल आम्हाला सांगते हिच्या लेकराने हिच्या मांडीवर जीव सोडला, पोरग मेलेला आहे आणि ही म्हणती त्या ठिकाणी, मी म्हणते झटकन जाऊन येते. नवरा म्हणतो अगं बाई काही नाही, आज तू कशाला जाते? ती म्हणती काही नाही, काही काळजी नाही, काही चिंता नाहीये, कल्याण होईल, चांगलं होईल, चांगलंच होणार आहे. कठीण परिस्थितीमध्ये तिने आपल्या मुखाद्वारे कोणत्याही प्रकारचं अघटित शब्दांचं वर्णन केलं नाही. प्रेज द लॉर्ड. मी या ठिकाणी लिहून ठेवलेलं आहे की कठीण परिस्थितीमध्ये आपल्या मुखाचा आपण कशा प्रकारे उपयोग करतो यावरून कळेल आमचे आशीर्वाद उघडतील का अडवले जातील. प्रेज द लॉर्ड. म्हणजे साध्या आणि सोप्या भाषेमध्ये कठीण परिस्थितीमध्ये योग्य शब्दांचा वापर तुमच्या जीवनामध्ये होणाऱ्या चमत्कारांची चावी आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आमच्या संकटामध्ये आम्ही काय बोलत आहे, आमच्या दुःखामध्ये, आमच्या कठीण परिस्थितीमध्ये आम्ही काय म्हणत आहोत. ही बाई म्हणती पोरग मेलं तरी नवऱ्याला म्हणते कल्याण होगा, हे भाई कल्याण होगा, चांगलं होईल, जाऊन येते मी. आपल्या मुखाद्वारे काही बोलली नाही ती. काय काळीज आहे हो. एक साल मी म्हटलं काय जिगरा आहे हिच्यामध्ये, काय काळीज आहे, काय विश्वास आहे हिचा, भयानक इंटेन्स लेवल मध्ये आहे. का टेन्शन नाही घेत आहे, काय नाही, एवढं जे होईल ते होईल, चांगलंच होईल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. भयानक परिस्थिती आहे. तुमच्या मुखातून, तुमच्या तोंडामध्ये काय शब्द आहे ते शब्द ठरवता तुमच्या जीवनामध्ये चमत्कार होईल का नाही. प्रेज द लॉर्ड. तुमच्या मुखामध्ये चमत्कार आहे. म्हणा आपल्या शेजाऱ्याला तुमच्या मुखामध्ये चमत्कार आहे. म्हणा तुमच्या मुखामध्ये आशीर्वाद आहे. प्रेज द लॉर्ड. कधी कधी आम्ही लय लवकर हायपर होतो ना, कधी कधी आम्हाला वाईट वाटतं, कधी कधी आम्ही रागावतो आणि त्या रागाच्या भरामध्ये आम्ही असं काही गोष्टी बोलून जातो, गडबडीमध्ये असे संबंध खराब करतो आणि संबंध खराब केल्यानंतर त्या गोष्टीचा आम्हाला नंतर पस्तावा होतो. काही पण बोलून जातो. पण आज तुम्ही ही गोष्ट आपल्या जीवनामध्ये घ्या. तुमच्या शब्दामध्ये सामर्थ्य आहे. प्रेज द लॉर्ड. तुमचे शब्द त्या ठिकाणी जमिनीवर पडून मरत नाही, कारण की तुम्ही देवाचे लोक आहात. हालेलुया. आत्ताच वाटलं तुम्ही कोण आहात? राजकीय याजकगण, त्याचे पवित्र राष्ट्र, देवाचा खळप, त्याचे निवडलेले स्वतःचे लोक आहात. विचार करा, तुमच्या मुखातून एखादा शब्द निघाला आणि तो जमिनीवर पडून नाश होईल असं होऊच शकत नाही. बायबल सांगतं तुला कोणी त्या ठिकाणी शाप देतो तू त्याला आशीर्वाद दे. कोणी एका तोंडात मारली तर दुसरा गाल त्याच्या पुढे कर. प्रेज द लॉर्ड. तो म्हणतो कोणी 1 मैल तुझ्या चालायला लावलं सोबत, तुझ्यावर त्याच्याबरोबर 2 मैल जा. शत्रूवर प्रेम करण्याचं सामर्थ्य देणारा परमेश्वर आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी तुम्हाला सांगतो आमच्या जीवनामध्ये आमच्या शब्दांवर आमचे चमत्कार त्या ठिकाणी अवलंबून आहे. तुमचे शब्द ठरवता तुमच्या जीवनात चमत्कार आशीर्वाद येतील की नाही. आणि ही स्त्री म्हणती काही चिंता नाही, कल्याणच होईल, चांगलं होणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि देवाचं पवित्र वचन सांगतं की या ठिकाणी ती निघाली, गाडवावर खोगीर घालून ती बसली आणि नोकरास म्हणाली ते तू एकसारखे हाकीत नाही, मी सांगितल्या वाचून हाकण्याचे सोडू नको. मार्ग क्रमिता ती कर्मेल पर्वताजवळ देवाच्या माणसाजवळ जाऊन पोहोचली. तुम्हाला माहिती आहे शुनेमकरीन स्त्रीचं घर आणि कर्मेल पहाडाचं जे अंतर आहे त्याच्यामध्ये जवळपास 40 किलोमीटरचा डिस्टन्स आहे. आणि एका गाढवाची जर तुम्ही जर त्या ठिकाणी चालण्याची जर स्पीड त्या ठिकाणी जर गाढव चालायला लागलं तर ते जास्तीत जास्त 3 ते 4 किलोमीटर तासाला चालतं बरं का. गाढव किती किलोमीटर चालतं? 3 ते 4 किलोमीटर एका तासामध्ये चालतं. 40 किलोमीटर राहतंय. आलिशा कुठे आहे? 40 किलोमीटर लांब आहे तिच्यापासून. आणि बाई कुठे आहे? तिच्या घरापासून निघाली. गाढवाला हाकीत ने गाढवाला, आणि जर गाढव पळायला लागलं तर गाढवाची पळण्याची स्पीड जी आहे तर ती त्या ठिकाणी 28 ते 32 किलोमीटर पर आवर आहे. ताशी
28 ते 32 किलोमीटर, पण या ठिकाणी लिहिलेलं आहे हाकीत हाकीतने, एकसारखे हाकीतने, म्हणजे त्या ठिकाणी ते काय केले, ते पायी पायी. प्रेज द लॉर्ड. आता विचार करा तिला किती वेळ लागला असेल तिथे जायला. हा असू शकतं, पण ती त्या ठिकाणी म्हणते टेन्शन नाहीये. आम्हाला कदाचित वाटतं का काय आहे, इथून तर इतकंच आहे, इथून जायचंय, इथून इथं जायचंय, काय नाही. अहो 40 किलोमीटर. आता विचार करण्यासारखी गोष्ट आहे. तेव्हा काय तो प्रवास काय सोपा आहे का? आपल्यासारख्या सोयी सुविधा होत्या का? लगे मॅप लावला, लगे तुम्ही त्या ठिकाणी इकडे पोहोचले. त्यांच्या समोर काही त्यांना हे रस्ते माहित होते का? त्यांना हे माहित होतं का? अरे त्या ठिकाणी जनावरांचं टेन्शन आहे, श्वापद त्या ठिकाणी असतील का सांगता येत नाही. कारण की तुम्ही पाहा ना, आलिशाला त्या ठिकाणी काही लेकर त्या मुलांनी त्या ठिकाणी त्याला टाकल्या म्हणून चिडवलं, तर त्याने त्या ठिकाणी काय केलं, जंगलातून अस्वल आले आणि त्यांना सगळ्यांना खाऊन टाकलं. तर विचार करा, हिंस्र श्वापद असू शकतात तिथे. त्या ठिकाणी जनावरांची भीती आहे, लुटारूंची भीती आहे, सर्व प्रकारच्या गोष्टी आहे. रखरखीत कसा प्रवास असेल सांगता येत नाहीये. ना मॅप, ना सोयी सुविधा, काही नाहीये. परंतु निघाली विश्वासाने आणि म्हणती नवऱ्याला चांगलंच होईल रे. हालेलुया. मी तुम्हाला सांगू इच्छितो, आमच्या जीवनामध्ये आम्हाला त्या ठिकाणी आम्हाला माहिती नाही किती तास तिच्याकडे लागले असतील, परंतु तिच्या तोंडामध्ये, त्या पूर्ण प्रवासामध्ये आणि त्या प्रत्येक गोष्टींमध्ये एकही नकारात्मक शब्द नव्हता. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, किती वेळा आमच्या विश्वासणाऱ्यांनी आपले चमत्कार त्या ठिकाणी गमावले. कस काय गमावले माहितीये का? परिस्थितीला बघून नकारात्मक बोललो. एखादं संकट आलं, आता माझं संपलं सगळं. एखादा आजार आला, आता माझं काही नाही राहिलं, आता मी बर्बाद झालो, काय करू मी समजना नाही. अडकले ना. आशीर्वाद काय झाले? अडकले. बाळक साहेब म्हणाले तुमच्या लेकरांचे मार्ग तयार होईल, लेकरं तुमची त्या ठिकाणी मोठ्या पदवीवर जातील. इकडून बाई म्हणती काय घर आहे, काय धडाचे येते, आणि त्यांना काय कळतं का? घरात पाण्याचा ग्लास उचलीत नाही आणि ह्यो म्हणतो ते वरती जाते. अगं बाई चांगलं बोल. प्रेज द लॉर्ड. तुला माहित नाही तुझ्या शब्दांमध्ये किती सामर्थ्य आहे. तुझे शब्द त्या ठिकाणी तू देवाची अभिषिक्त आहे. तुम्ही जर देवाचे अभिषिक्त निवडलेले लोक, पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा घेतलेला, तुम्ही देवाने तुमच्यावर मोहर लावलेली आहे की तू यापुढे माझा आहे, तू माझ्या दृष्टीने अनमोल आहे, अमोल आहे, तुझं मोल जगापेक्षा अधिक आहे. आणि जेव्हा प्रभू तुम्हाला असं निवडतो तर तुमच्या शब्दांना मोजून मापून वापरा. प्रेज द लॉर्ड. आमच्या जीवनामध्ये आम्हाला हे समजणं गरजेचं आहे. किती वेळा आम्ही आमच्या जीवनामध्ये आमच्या बोलण्यामुळे आम्ही आमचे आशीर्वाद गमावले. अरे देवापणे असं समोरच ठेवलं होतं. जसं हा छोटासा काचेचा जो तुकडा आहे ना, काय म्हणता याला, जे म्हणत असतील ते वेट म्हणतात त्याला, सॉरी, हा याला पेपर वेट म्हणतात, पेपरवर ठेवतात है ना. आणि जर त्याच्यामध्ये एवढंच अंतर आहे, आता मला सांगा किती वेळ लागेल मला हे घ्यायला? काही क्षणात असं उतरून घेणं, असं पटकन घेऊन टाकेल. पण इथं मला घ्यायचंच आहे, असं घ्यायचं आहे. मी लगेच तोंडाने म्हणलं काय करायचं, पण जातो का नाही, लगेच थांबलं माझं. असं लगेच मी 2 पावलं मागं थांबले ना. आशीर्वाद. प्रेज द लॉर्ड. हा, मी मागे तुम्हाला एक उपदेश केला होता, तुम्ही देवाकडून कोणत्या गोष्टींची अपेक्षा करता. बायबल सांगता आपल्या देवाकडून महान गोष्टींची अपेक्षा करा. प्रेज द लॉर्ड. छोटं कशाला मागायचं का? प्रभू देणार नाही का? न हात देता येणार का? त्याचा एवढा हात त्या ठिकाणी आखुडलेला आहे का? नाही हो, आमचा प्रभू मोकळ्या हाताने देणार आहे, सरळ हाताने देणार आहे. मी तुम्हाला सांगतो, आमच्या मुखाविषयी या बायबल मध्ये आम्ही नकारात्मक जेव्हा शब्द बोलतो, आमचे आशीर्वाद अडकले, आमचे शब्द त्या ठिकाणी त्या गोष्टींवर परिणाम करून गेले. म्हणून बायबल या तोंडाविषयी लई काही सांगतं बरं का. लक्षात घ्या, या तोंडाविषयी बायबल मध्ये खूप काही लिहिलेलं आहे. बायबल मध्ये लिहिलेलं आहे, जिभेच्या हाती जीवन आणि मृत्यू दोन्ही आहे, तिची आवड धरणारे तिचं फळ भोगतात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि या ठिकाणी देवाचं पवित्र वचन सांगतं, आलिशाने पाहिलं, दुरूनच पाहिलं आणि जा, अरे जा जा जा, ती शुनेम करीन आली, बघ, विचार. गेहजी गेला आणि गेहजी गेला, तिला सामोरे जाऊन त्या ठिकाणी त्याला विचारायला लावलं. आणि तो तिला विचारतो, तू खुशाल आहेस ना? तुझा नवरा खुशाल आहेस ना? मूल खुशाल आहे ना? सगळं चांगलं आहे ना बाई? प्रेज द लॉर्ड. अरे बाबा,
विचारतोय गेईची जाऊन, आणि ती काय म्हणते माहितीये का? हा सगळं खुशाल आहे. घरात प्रेत पडलंय बाई, तुझ्या घरात तुझ्या छोट्या बाळाचं लेकराचं प्रेत आहे घरामध्ये. दार लावून आली तू. अरे त्या ठिकाणी तिथून आल्यानंतर त्याच्यामध्ये तू त्याला म्हणती आहे, सोडून आलेली आहे, गेईची विचारतो सर्व खुशाल आहे ना? आणि ती म्हणती हा सगळं खुशाल आहे. हेच आहे विश्वासाचं जीवन. हेच आहे विश्वासाचं जीवन. कठीण परिस्थितीमध्ये तुमच्या मुखाने तुम्ही काय बोलत आहात, हेच आहे विश्वासाचं जीवन. प्रेज द लॉर्ड. देवाचं पवित्र वचन आम्हाला या ठिकाणी सांगतं, सर्वात महत्वाची गोष्ट, घरात तिच्या प्रेत पडलेला आहे, परंतु तिच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी तिने आपल्या मुखाने कोणत्याही प्रकारच्या नकारात्मक गोष्टी त्या ठिकाणी बोललेली नाहीये. मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगू इच्छितो, तिच्या जागी जर आम्ही असतो आणि आम्ही तिथं उभं असताना आम्हाला जर कोणी विचारच्या ही गोष्ट घडलेली आहे, मी तिथं जर समजा मी इमॅजिन करतो मी तिथे आहे आणि मला जर कोणी त्या ठिकाणी एक सांत्वनाचा शब्द त्या ठिकाणी मला विचारला, एक सांत्वनाचा, अरे माझं मन फुटून बाहेर येईल, एवढा ढसा रडल मी तिथे. प्रेज द लॉर्ड. परंतु देवाचं पवित्र वचन आम्हाला या ठिकाणी सांगतं की या ठिकाणी या बहिणीचं जीवन पहा. गेजी तिला विचारायला आला आणि त्या ठिकाणी आपल्या त्या ठिकाणी लेकराविषयी तिला विचारलं, खुशाल आहे ना बाई तुझा मुलगा? ती म्हणते हो सर्व खुशाल आहे. प्रेज द लॉर्ड. आमची अवस्था फार भयानक असते तिच्या जागी असतं तर. पण तिने आपल्या मुखाने काहीच बोललं नाही. तिने काहीच गोष्टी, आपले शब्द त्या ठिकाणी तिने योग्य वापरले आणि बायबल सांगतं हीच तिची विश्वास योग्यता आहे. प्रेज द लॉर्ड. अहो आमच्या जीवनामध्ये थोडेसे संकट आले, थोडेसे यातना आले, थोडेसे परिस्थिती बदलली, थोडंसं आम्हाला त्या ठिकाणी शेक करण्याचा सैतानाने प्रयत्न केला. आम्ही हादरून जातो, आम्हाला कळत नाही आम्ही काय करावं. या स्त्रीकडून शिका. तुम्हाला माहिती आहे लुकाच्या शुभवर्तमानाच्या 7व्या अध्यायामध्ये एक व्यक्तीविषयी त्या ठिकाणी लिहिलेला आहे, शताधिपती विषयी लिहिलेला आहे. शताधिपतीचा चाकर लिहिलेला आहे ना. प्रेज द लॉर्ड. आणि त्या ठिकाणी एक व्यक्ती त्या ठिकाणी प्रभूकडे आला आणि प्रभूकडे येऊन त्या ठिकाणी म्हणतो की माझा चाकर त्या ठिकाणी घरी आजारी आहे, त्याला ताप आलेला आहे आणि त्याचा ताप उतरत नाहीये, तुम्ही काय करा प्रभूजी त्याच्यासाठी प्रार्थना करा. प्रभू म्हणतो चल मी त्याला त्याच्या घरी जाऊन त्या ठिकाणी बरा करतो. तो म्हणतो मी ताबेदार मनुष्य आहे, मी त्या ठिकाणी लोक माझ्या अधीनतेमध्ये आहे, माझ्या छपराखाली येण्याची त्या ठिकाणी तुम्ही येऊ नका, कारण मी त्या योग्यतेचा नाही. प्रेज द लॉर्ड. तो म्हणतो मी एका माणसाला आज्ञा करतो जातो. मी म्हटलं येतो. तुम्ही इथून एक शब्द बोला, माझा चाकर त्या ठिकाणी बरा होईल. तुम्हाला माहिती आहे हा शताधिपती त्या ठिकाणी काय तुम्हाला वाटतं हा इस्रायली होता? नाही, तो अन्य जाती होता, तो यहुदी नव्हता. पण तो एक अन्य जाती असून सुद्धा प्रभू येशूला त्या ठिकाणी त्याने ओळखलं. त्याला माहित होतं याच्या शब्दामध्ये सामर्थ्य आहे. परंतु जे यहुदी लोक, जे देवाचे लोक स्वतःचे म्हटलेले आहेत, त्यांनी प्रभू येशूला ओळखलं नाही. हो आजही समस्या तीच आहे. जगातले नवीन येणारे लोक प्रभू येशूला आमच्यापेक्षा जास्त त्या ठिकाणी ओळखतात, परंतु आम्ही जे विश्वासाने जे मुळवलेले आहे प्रभू मध्ये त्या ठिकाणी कितीतरी वर्षांपासून आहे, अजूनही आम्ही प्रभू येशूला ओळखलं नाही. प्रेज द लॉर्ड. मी जर आता विचारलं ना, असंच रॅन्डमली कोणाला पण विचारलं ना, प्रभू येशू तुमच्यासाठी काय आहे, का प्रभूवर विश्वास ठेवता, मी नाही विचारणार. मला माहित आहे तुम्हाला उत्तर आहे, तुमच्याकडे सर्व गोष्टींचे उत्तर आहे. आमेन. असंच आहे. पण आज जगामध्ये लोकांना सांगता येत नाही. किती दुःखाची बाब आहे ना. आम्ही त्या ठिकाणी मोठे एकदम उंच स्वरातले गाणे गातो. उंच प्रभू माझा तारणार मला वाटे प्रिय फार. कोणता प्रभू? त्याच्याविषयी माहित नाही का? आमेन. आमच्या शब्दांमध्ये सामर्थ्य आहे बरं का. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो जगाच्या लोकांनी ओळखलेलं आहे प्रभूच्या नावामध्ये काय सामर्थ्य आहे, पण आज विश्वासणाऱ्यांनी ओळखलेलं नाहीये का प्रभूमध्ये किती सामर्थ्य आहे. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो आपल्या शब्दांमध्ये सामर्थ्य आहे आणि तो प्रभू त्याला त्या ठिकाणी म्हणतो असा विश्वास मी इस्रायलामध्ये अख्ख्या इस्रायलात पाहिला नाही. जा रे विश्वासाने तुझा चाकर बरा झालेला आहे. आणि बायबल सांगतं त्याच वेळेला त्याचा चाकर बरा झाला. आमेन. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो या व्यक्तीला प्रभूच्या शब्दांचं सामर्थ्य त्या ठिकाणी माहिती होतं. मी तुम्हाला सांगतो या शब्दांना आम्हाला ओळखायचं आहे. उत्पत्तीची सुरुवात, इन द बिगिनिंग गॉड क्रिएटेड हेव्हन्स अँड द अर्थ. प्रारंभी देवाने आकाश आणि पृथ्वी निर्माण केली. तेव्हा पृथ्वी शून्य आणि आकारवर येत होती.
होती आणि देवाचा आत्मा पृथ्वी त्या ठिकाणी जलाच्या पृष्ठभागावर त्या ठिकाणी इकडून तिकडे त्या ठिकाणी तळपत त्या ठिकाणी फिरत होता. आणि मग देव शब्द बोलला, प्रकाश हो, आणि प्रकाश झाला. मग त्या ठिकाणी सजीव निर्माण हो, वनस्पती निर्माण हो, चंद्र तारे निर्माण हो, असं निर्माण हो. त्या ठिकाणी समुद्रातले त्या ठिकाणी मासे, सर्व प्रकारचे जीव जंतू तयार हो, निर्माण हो. बोलत बोलत गेला आणि बायबल सांगतं प्रत्येक प्रभूच्या मुखातून निघणारा शब्द पूर्ण झाला. विश्वास करताना प्रभूच्या मुखातून निघालेला प्रत्येक शब्द पूर्ण झाला. विश्वास करताना मग तुमच्या जीवनात होणार नाही का? हालेलुया. तुम्ही कोण आहात ते सांगा मला. देवाचे स्वतःचे लोक. तुम्हाला प्रभू काय म्हणतो? माझे लेकरं. काय म्हणतो? तुम्हाला भरोसा नाही का? भरोसा नाही का? आहे का नाही? योहान 3:16. जीवन मिळालं, त्याने पुत्र पाठवला आणि त्या पुत्राद्वारे त्या ठिकाणी 1:12 मध्ये काय लिहिलं? योहान 1:12 मध्ये काय लिहिलेलं आहे? नाही, हे योहानाचे शुभवर्तमान 1:12 मध्ये काय लिहिलेलं आहे? देवाची मुले होण्याचा अधिकार दिला. तुम्ही कोण आहात? मग देव आमचा कोण झाला? पिता झाला. मग मला सांगा, पित्याचे जे अधिकार ते लेकरांचे नाही का? आहे का नाही? प्रेज द लॉर्ड. आई बाप कोणासाठी करून जातात? मग प्रभू कोण आहे आमचा? त्याने सर्व गोष्टी कुठं करून ठेवलेल्या आहे आमच्यासाठी? स्वर्गातही केल्या, पृथ्वीवरही केल्या. या पवित्र शास्त्र बायबल मध्ये साऱ्या गोष्टी त्याने लिहून दिलेल्या आहे. आता मग विश्वास करायचा आहे ना. मग तुम्ही जे शब्द वापरता त्याच्यामध्ये शब्द सामर्थ्य आहे का नाही? म्हणा, माझ्या शब्दांमध्ये सामर्थ्य आहे. म्हणा, माझा शब्द त्या ठिकाणी पूर्णत्वास जातो. आमेन. प्रेज द लॉर्ड. आणि त्या ठिकाणी त्याचा चाकर बरा झाला. मी तुम्हाला सांगतो, आमच्या जीवनामध्ये आम्हाला स्वतःला ओळखायचं आहे, विश्वासामध्ये आम्हाला दृढ व्हायचं आहे. या बहिणीकडे बघा, 40 किलोमीटर विचार न करता त्या ठिकाणी ती त्या गाढवा संघ त्या ठिकाणी गेली. सेवकासोबत त्या ठिकाणी ती गेली. सेवकासोबतही बोलली नाही, काही नवऱ्याला सांगितलं नाही, काही नाही. आणि गेजी तिला विचारतो, त्या ठिकाणी नवऱ्याला सांगितलं. तो म्हणतो, भाई तू कशाला चालली? चंद्रदर्शन शब्दात नाहीये. ती म्हणती चांगलंच होईल. रस्त्याने जाताना एक शब्द बोलत नाही. गेजी येऊन विचारतो, भाई सगळं खुशाल आहे ना? ती म्हणते, हा सगळं खुशाल आहे. प्रेज द लॉर्ड. हीच तर समस्या आहे ना आमची, की आमच्या समस्येमध्ये, आमच्या परिस्थितीमध्ये आमच्या शब्दांचा योग्य वापर आम्हाला करता येत नाही. का बरं? कारण की सैतानाची इच्छा नाही तुम्ही चांगले शब्द बोलावे. प्रेज द लॉर्ड. बरोबर का नाही? मला सांगा, मस्तपैकी तुमच्या समोर शत्रू आला, तुमच्या समोर जास्त वेळ घेणार नाही. किती वाजले आता? हा, एक 10 मिनिटं, 10 ते 15 मिनिटात मी संपवतो. चालेल ना? का जास्त वेळ घेऊ अजून? स्तोत्र करतात. स्तोत्र 23 मध्ये लिहिलेलं आहे, तो तुझ्या शत्रूंच्या देखत पुढे ताट वाढतो. तुम्ही बसले मस्तपैकी माटी घालून, आहे का नाही? मस्त ताट, मस्त आहे ना, भाजी भाकरी मस्त चोरल्या तुम्ही, भाकरी एकदम कालवण, एकदम झणझणीत, पाट्यावरचा रस्सा आहे ना, सगळ्यांना आवडतं ते, है ना? आणि मस्त तुम्ही खात राहिले. संकट आले, समोरून शत्रू आले, हत्यार घेऊन येत राहिले, अडखळणं आले, क्लेश आले, यातना आले, आणि तुम्ही जेवत राहिले रिलॅक्स एकदम. मधून आवाज येत आहे, भाकर घेऊन ये, कालवणात, थोडासा भात. प्रेज द लॉर्ड. विपरीत परिस्थितीमध्ये, समस्येमध्ये तुमचे शब्द काय आहे? हिचा मुलगा मेलाय, पण ही म्हणती सर्व खुशाल आहे. किती अद्भुत गोष्ट आहे. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, आमच्या जीवनामध्ये आम्हाला हे जाणणं गरजेचं आहे. या स्त्रीकडून आम्हाला शिकायचं आहे. कधी कधी आमच्या जिभेला फार वळण आहे. आमची जीभ कधी वळून जाते, है ना? धराचं माज, धचा माज आला आणि नारायणराव गेला.
शाळेत धडा होता. तुम्ही म्हणाल काही आणत राहाल, शाळेत होता धडा, पेशव्यांचा धडा होता इतिहासामध्ये, का मराठीच्या पुस्तकात होता? धराचा मारा झाले आणि मारा म्हणून त्या ठिकाणी काय करून टाकलं, पेशवे गेले. प्रेज द लॉर्ड. आमची शब्द काय आहे? प्रेज द लॉर्ड. अहो समजतंय का? आमच्या जिभेला लय बळ नाही. या स्त्रीकडून शिका कशा प्रकारे चमत्कार प्राप्त केले जातात. अहो तिचा विश्वास एवढा दांडगा होता ना की ती जे पाऊल त्या ठिकाणी टाकत होती ते पाऊल कर्मेल पहाडाकडेच पडत होतं. कोणताही मॅप नाही तिच्याकडे, कोणताही रोड मॅप नाहीये, नकाशा नाहीये कुठं जायचं कसं जायचं, पण ती विश्वासाने जे पाऊल टाकत होती ते देवाच्या दासाच्या त्या उपस्थितीकडे, जिथे तो देवाचा दास होता त्याकडेच तिचे पावलं पडत होते. तुम्हाला सांगू का, तुमचे जर शब्द योग्य असतील ना, तुमचे पावलं सुद्धा योग्यच पडतील. आमेन. तुमचे जर शब्द योग्य असतील ना, तुमचे पावलं जे पडतात ना, ज्या मार्गाने तुम्हाला जायला पाहिजे त्या मार्गावर योग्यच तुमचे पावलं पडतील. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. समजतंय का? लोकांचे भांडणं मिटत का बरं नाही माहिती का? लोकांचे संबंध त्या ठिकाणी जे खराब झालेले ते जुळत का नाही? नातेवाईकांना त्या ठिकाणी, नातेवाईक का बरं त्या ठिकाणी एकमेकांशी गोड होत नाही? कारण की शब्दांमध्ये सुधारणा नाही झाली. ठीक आहे ना, वाद असू द्या, पण प्रभूला म्हणायचा, माझा प्रभू तू चांगला आहे, मी आणि माझे घराणे. घराण्यामध्ये फक्त बायको लेकरं नाही येत, घराण्यामध्ये सारं खानदान येतंय. बरोबर ना? खानदान येतं का नाही? मग त्यांच्यासाठी प्रार्थना करता का, घोषणा करता का, चांगले शब्द म्हणता का? आता विकास दादा काल होते, आम्ही काम करत होतो आणि त्यांना मी, जसं माझा मित्र आला, मी म्हटलं हा देवाचा सेवक आहे. प्रेज द लॉर्ड. त्याला काय बोलावं काही समजत नाही. जसं मी त्याला हे म्हटलं नव्हतं, कारण की होणार आहे, कारण की परमेश्वर आमच्या मुखामध्ये त्या ठिकाणी सामर्थ्य ओतणारा परमेश्वर. प्रेज द लॉर्ड. आम्हाला आमचे शब्द त्या ठिकाणी योग्य रीतीने त्या ठिकाणी वापरायचे आहे. मी तुम्हाला सांगतो, जेव्हा ती तिथे पोहोचली आणि त्या ठिकाणी बायबलमध्ये लिहिलेलं आहे बघा, आधी गेहजी समोर म्हणती सगळं खुशाल आहे, पण 27व्या वचनामध्ये लिहिली का ती डोंगर चढून देवाच्या माणसापाशी आल्यावर तिने त्याचे पाय धरिले. गेहजी तिला म्हणाला, एकीकडे त्या ठिकाणी गेहजी तिला एकीकडे लोटावया जवळ गेला, तेव्हा देवाचा माणूस त्याला म्हणाला, तिला हात लावू नको, तिचे मन व्याकुळ झाले आहे. आणि परमेश्वराने ही गोष्ट मजपासून लपवली आहे, कळवली नाही, पण त्याला सुद्धा देवापाने सांगितलं नाही. आणि त्या ठिकाणी देवाचं पवित्र वचन आम्हाला या ठिकाणी सांगतं की तिथे पोहोचल्यानंतर तिने अलिशाचे पाय धरले आणि त्या ठिकाणी सर्व स्थिती बघा ना, तुम्ही इमॅजिन करा. इमॅजिन म्हणजे तिथे जा म्हणजे असं विचारांमध्ये, कारण की विस्मय सगळ्यांना येत आहे ना, इमॅजिनेशन पॉवर आहे ना आपल्याकडं, आहे का नाही? विमानात बसले कधी? विमानात बसले का? पण मी तुम्हाला सांगतो, तुम्ही बिना विमानाची उडणार आहे. प्रभू येणार आहे तेव्हा कसे जाणार तुम्ही? प्रभू विमान पाठवणार आहे का? नाही ना. बायबल मध्ये लिहिलेल्या क्षणात निमिषात तुम्ही अंतराळामध्ये घेतले जाल, हवेतच उडाल ना. प्रेज द लॉर्ड. इमॅजिनेशन. मी तिथं होतो मी काल, आणि ती त्या ठिकाणी बाहेर आली, कोणत्या तिच्या चेहऱ्यावर टेन्शन नाही, काही नाही. नवऱ्याला म्हणती त्या ठिकाणी जाऊन येते, मी झटकन जाऊन येते. तू म्हणतो अगं चंद्र, ती म्हणते सगळं चांगलं होईल, कल्याणच होईल. निघाली, थकत भागत आहे आमच्या सारखं. मला तर किती काय धापा लागला, कारण की 40 किलोमीटरचा प्रवास होता. प्रेज द लॉर्ड. आता मी इमॅजिन करून सांगतोय, असं लिहिलेलं नाही बायबल मध्ये. ठीक आहे, नको सांगायला ते, नाही तर म्हणशील काही शिकवतो. आणि तिथे गेल्यानंतर ती बहीण त्या ठिकाणी त्या डोंगरावर चढली. तिथे गेल्यानंतर गेहजी अलीकडेच विचारतो, बाई सगळं ठीक आहे? ती म्हणते हा खुशी आले. तिथे गेल्यानंतर तिने आपलं दुःख देवाच्या माणसाजवळ त्या ठिकाणी व्यक्त केलं. यावरून काय शिकायला मिळतं? इकडं तिकडं आपलं दुःख सांगण्यापेक्षा देवाच्या उपस्थितीमध्ये जो भक्ती, देवाचं भय धरायला तुम्हाला शिकवणार आहे, त्याच्या समोर येऊन सांगितलेलं कधी चांगलं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया.
मी तुम्हाला सांगतो, तिने आपलं मुख त्या ठिकाणी कोणाला सांगून खराब नाही केलं. आज आम्ही आपलं दुःख कोणाला सांगत आहोत, आमच्या जीवनामध्ये आमचं दुःख आम्ही कोणाला सांगत आहोत. त्या स्त्रीकडे बघा, तिला एक मुलगा होता, तो सुद्धा मेला, प्रेत घरात पडून आहे, 40 किलोमीटर दूर आलेले आहे, कितीतरी तास लागले असतील. देवाच्या दासाला येऊन तिचं दुःख सांगती आणि देवाचा दास त्या ठिकाणी 29व्या वचनामध्ये म्हणतो की अलिशा गेजीच मनाला खबर बांध आणि माझी काठी घेऊन निघ आणि त्या मुलाच्या तोंडाला लाव, तो म्हणजे जिवंत होईल. गेला अलिशा त्या ठिकाणी. काय झालं, अलिशा निघाला, मस्तपैकी निघाल्यानंतर तिथं पोहोचला, दार उघडल्यानंतर त्या ठिकाणी त्या लेकराच्या तोंडाला ती काठी लावली आणि काठी लावल्यानंतर मुलगा त्या ठिकाणी जिवंत झाला ना? नाही झाला? मग काहीच नाही झालं. मुलगा जिवंत नाही झाला, काहीच हालचाल नाहीये. तो पुढे म्हणतो त्या ठिकाणी, तेव्हा अलिशा त्या ठिकाणी पुढे तिथे लिहिलेलं आहे, गेहजीने पुढे जाऊन त्या मुलाच्या तोंडास काठी लावली, पण आवाज किंवा हालचाल त्याने केली नाही. प्रेज द लॉर्ड. काहीच नाही झालं. पण स्त्री म्हणती, मी तुला सोडून जाणार नाही देवाच्या दासाला, आणि अलिशा तिच्या बरोबर त्या ठिकाणी निघाला. आता या ठिकाणी गेहजी त्या ठिकाणी पुढे गेला, त्याने लावल्यानंतर तोंडाला काठी लावल्यानंतर मुलगा हालचाल करत नाहीये आणि काहीच नाहीये. आणि त्या ठिकाणी तो परत आला, अलिशाकडे आला आणि त्या ठिकाणी म्हणतो, मुलगा जागी नाही झाला. तो काय म्हणतो, मुलगा जागी नाही झाला, हालचाल नाही करत आहे, आवाजही येत नाहीये. आता मला सांगा, देवाच्या दासाचे शब्द कस काय चुकीचे ठरले? जो देवाचा दास तिला म्हणतो, वसंत ऋतू जेव्हा पुनरपी येईल तेव्हा तू आपल्या उराशी एक बाळ धरशील, आणि त्या ठिकाणी त्याच प्रकारे तिला झालं आणि तिला लेकरूही झालं. आणि त्या ठिकाणी अलिशाला सांगितलं, त्या अलिशाने गेहजीच सांगितलं, गेहजी जा रे, ही काठी घेऊन जा, त्या लेकराच्या तोंडाला लावतो, जिवंत होईल. पण तो तिथं गेला, तोंडाला लावले, पण लेकरू जिवंत झालं नाही का? मग याचा अर्थ असा आहे का देवाचे शब्द, देवाच्या दासाचे शब्द त्या ठिकाणी पोकळ ठरले? प्रेज द लॉर्ड. का सांगितलं त्याला की काठी नेऊन त्या ठिकाणी तिथे ठेव, आणि ठेवल्यानंतर चमत्कार झालाच नाही. आणि तो त्या ठिकाणी गेहजी त्या ठिकाणी ते स्थान सोडून परत आला आणि त्या ठिकाणी अलिशाला म्हणतो, हे मूल त्या ठिकाणी जागा होत नाहीये. अलिशा आला आणि त्या ठिकाणी आतमध्ये गेला आणि त्याने काय केलं, खोलीचं दार बंद करून घेतलं. प्रभू येशू याईराच्या घरामध्ये गेला आणि जे रडणारे लोक होते त्यांना काय केलं, दार बंद करून घेतलं. चमत्कार का नाही झाला सांगा मला? गेहजी मध्ये समस्या काय होती? सांगितलं तर खरं होतं, जाय बाबा. चमत्कार का नाही झाला? कारण गेहजीचं जीवन प्रार्थनेचं जीवन नाहीये. गेहजीचं जीवन प्रार्थनेचं जीवन नाहीये. दार बंद करणं म्हणजे प्रार्थनेला दर्शवत. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. येशूने त्या ठिकाणी म्हटले, मत्तयाच्या शुभवर्तमानाच्या 6व्या अध्यायाच्या 6व्या वचनामध्ये लिहिलेलं आहे, तू तर जेव्हा जेव्हा प्रार्थना करतोस तेव्हा तेव्हा आपल्या खोलीत जा व दार लावून घेऊन आपल्या गुप्तवासी पित्याची प्रार्थना कर, म्हणजे तुझा गुप्तदर्शी पिता तुला तिचे फळ देईल. प्रेज द लॉर्ड. प्रार्थना दाखवली जात नाही, प्रार्थना केली जाते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुष्कळ लोकांची जीवनामध्ये हीच तर समस्या आहे, ते प्रार्थना करण्याचा दिखावा करतात, जे की बायबल सांगतं प्रार्थना दाखवली जात नाही, प्रार्थना केली जाते. प्रेज द लॉर्ड. पुष्कळ लोकांना त्या ठिकाणी प्रार्थना करताना लोकांना दाखवायला आवडतं, लोकांनी आम्हाला बघावं, भाई काय प्रार्थना करतो, अरे बाप नुसता प्रार्थना करतो. प्रेज द लॉर्ड.
सत्यस्थिती आहे का नाही? पण देवाचं पवित्र वचन आमच्या जीवनामध्ये आम्हाला काय सांगतं? अशा लोकांना बायबल ढोंगी म्हणतं, जे लोक दिखाव्यासाठी प्रार्थना करतात, आहे का नाही? देवळी नेत्र उघडती, तेथून निघता झापड पडती. प्रेज लॉर्ड. घरी प्रत्येक व्यक्तीला देवापाचं एकच गाणं असतं, अरे येथेच मारशीन उड्या रे तू एकदा देवळाला जा रे गड्या. प्रेज लॉर्ड. अरे प्रभूने स्वतः खंडन केलं या गोष्टीचं. बायबल सांगतं तसेच जेव्हा जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा ढोंग्यांसारखे असू नका, कारण लोकांनी आपणास पाहावे म्हणून सभास्थानामध्ये व चव्हाट्यावर उभे राहून प्रार्थना करणे त्यास आवडते. मी तुम्हाला खचित खचित सांगतो की ते आपले प्रतिफळ म्हणून पावलेले आहे. मग प्रार्थना कशी करायची? बंद खोलीमध्ये. दिखाव्यासाठी प्रार्थना नाही करायची आहे. म्हणून प्रार्थना दाखवली जात नाही, प्रार्थना केली जाते. आणि या ठिकाणी लिहिलेलं आहे, देवाचा दास आतमध्ये गेला, दार लावलं आणि त्याने तेथे प्रार्थना केली. मी तुम्हाला सांगतो, गेहजी त्या ठिकाणी गेल्यानंतर त्याने काय केलं? दार उघडलं, गेला लेकराजवळ गेला, काठी लावली, लेकरू जिवंत नाही झालं. जनावर पडतं. काय करायचं आपल्याला? चला, तिथं आलं नाही झालं. का बरं माहितीये का? कारण की गेलीच्या डोक्यामध्ये काय विश्वास होता माहितीये का? त्याने ऐकलं असेल ना, मोशेच्या गोष्टी ऐकल्या असेल ना, त्याने ऐकलं असेल मोशेने काठीने लाल समुद्र दुभागला. हे मोशेने गारेच्या दगडामधून त्या ठिकाणी, खडकामधून त्या ठिकाणी इस्रायली लोकांना त्या ठिकाणी पाणी दिलं प्यायसाठी. लगे काठी त्याने ऐकलं असेल का? त्या ठिकाणी त्याने काठी उघडली, त्या ठिकाणी लगेच नील नदीचं त्या ठिकाणी रक्ताचं पाणी झालं, पाण्याचं रक्त झालं. प्रेज द लॉर्ड. अरे बरोबर आहे की नाही? असंच पाहिलं असेल ना, मग त्याला वाटलं असेल यानं सांगितलं मला काठीत चमत्कार आहे, काठीमध्ये सामर्थ्य, गेला लावले. अरे नाही झाली ना. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, आमच्या जीवनामध्ये आम्हाला हे जाणणं गरजेचं आहे का परमेश्वर आमच्या जीवनामध्ये महान महान गोष्टी करण्यासाठी तयार आहे. आज लोक काय काय करतात माहिती तुम्हाला? कुठं कुठं जातात, तेलाच्या बाटल्या घेऊन येतात, पाण्याच्या बाटल्या घेऊन येतात. अरे एवढंच नाही तर मी असे लोकांना पाहिले माती घेऊन आले ते. हा, मी एका बाईला पाहिलं, तिच्याकडे मस्तपैकी किलोभर माती होती. ती किलोभर माती मी पाहिलं, म्हणलं माती कुठं? झाडबीड लावायचंय का? नाही बाळक साहेब, देवाच्या दासाने मला सांगितलं का रोज तुझ्या जेवणामध्ये चिमूटभर त्या ठिकाणी माती टाकायची, म्हणजे देवाचा अभिषेक तुझ्या जेवणामध्ये उतरल आणि ते खाल्ल्यानंतर तुझ्या जीवनामध्ये तू अभिषेकाने मरशील. म्हटलं वा, म्हणलं मला बी दे थोडीशी माती. अरे नाही, खरं आहे. काय काय लोक घेऊन येतील, पाणीच घेऊन येतील, तेलच घेऊन येतील, छोट्या छोट्या बुटक्या बाटल्या असतात ते एवढ्या एवढ्या बाटल्या घेऊन येतात. अरे देवाचं पवित्र वचन सांगतं, प्रार्थना करणाऱ्यांसाठी सर्व काही शक्य आहे, संभव आहे. विश्वास करणाऱ्यांसाठी सर्व काही संभव आहे. पण आमचा विश्वास तर जगाच्याच गोष्टीवर ठेवलेला आहे. प्रेज द लॉर्ड. मग प्रार्थना करणाऱ्याचा नाही तर प्रार्थना करवून घेणाऱ्याचा विश्वास पाहिजे, मग देवाचं कार्य होतं. म्हणा, प्रार्थना करणाऱ्याचा नाही तर प्रार्थना करवून घेणाऱ्याचा विश्वास पाहिजे. जर असं आहे, चमत्कार आपोआप होतील. म्हणून बाप्तिस्मामध्ये येताना तुम्हाला विचारलं जातं, येशू जिवंत देवाचा पुत्र आहे असा तो आपल्या मुखाने विश्वास करतो का? तुम्ही म्हणता हो. तो प्रभू येशू ख्रिस्त तुझ्याकरता मनुष्य देह धारण करून या जगामध्ये आला, त्या ठिकाणी तो 33.5 वर्ष या पृथ्वीवर राहिला. त्याच्यानंतर त्या काल्वरीच्या वधस्तंभावर तो मारला गेला. तिसऱ्या दिवशी मरणातून तो जिवंत झाला. 40 दिवस तो लोकांना दर्शन देत फिरला. तोच प्रभू तुझ्या जीवनाचा, तो त्या ठिकाणी जैतून पहाडावरून स्वर्गात घेतला गेला. तोच प्रभू तुझ्या जीवनाचा उद्धार करता पुन्हा तुला न्यायला येणार आहे, असं तू विश्वास करतो का? आणि तुम्ही म्हणता हो. आणि बाळक साहेब म्हणता, तुम्ही दिलेल्या साक्षीनुसार मी तुम्हाला पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा देतो. तुम्ही विश्वास ठेवला म्हणूनच झालं नाही. बाळकाचा विश्वास थोडी होता तिथे. कोणाचा विश्वास होता?
कोणाचा होता? मग प्रार्थना करणाऱ्याचा विश्वास पाहिजे का प्रार्थना करवून घेणाऱ्याचा विश्वास पाहिजे? अरे सांगा ना, जोरात सांगा ना. इथं गेजेनी प्रार्थना नाही केली कारण की त्याचा विश्वास काठीवर होता, मोशेच्या काठीसारखा. त्याला वाटलं मोशेने तशी काठीद्वारे चमत्कार केले, माझ्या बी काठीमध्ये चमत्कार. काही नाही झालं हो, काही नाही झालं. तुमच्या जीवनामध्ये चमत्कार तोपर्यंत नाही होणार जोपर्यंत विश्वासाबरोबर तुम्ही प्रार्थना करत नाही. प्रेज द लॉर्ड. आमच्या जीवनामध्ये आम्हाला हे समजणं गरजेचं आहे की आमच्या सर्व गोष्टींमध्ये, आमच्या शब्दांमध्ये सामर्थ्य आहे. प्रेज द लॉर्ड. आमची समस्या काय आहे माहितीये का? आम्ही दुसऱ्याकडून प्रार्थना करून घेतो. बरोबर आहे का नाही? काही चुकीचं बोललो का मी करून घेतो. काय चुकीचं आहे त्याच्यामध्ये? आमच्या मोबाईल मध्ये 5-5, 6-6 पाळकाचे नंबर बसलेले. यो नाही तर तो नाही तर तो नाही तर हा. सत्य आहे का नाही? आहे का नाही? सत्य आहे का नाही? सगळ्यांकडून प्रार्थना करून घेता. करतो का नाही? पवार पाळकाकडून झाली, यांच्याकडून झाली, त्यांच्याकडून झाली, अमक्याकडून झाली, तमक्याकडून झाली. म्हणजे आमचा विश्वास कसा राहतो माहितीये का? याच्याकडून नाही झालं तर त्याच्याकडून होईल, त्याच्याकडून नाही झालं तर त्याच्या पुढच्याकडून होईल, त्याच्या पुढच्याकडून नाही झालं तर मी तुम्हाला सांगतो, मोठ्या मोठ्या ठिकाणी आणि यांच्याकडून बी नाही झालं तर ते नाही का ऑनलाईन रिक्वेस्ट येत्या, इथे तुमच्यासाठी प्रार्थना केली जाईल. तिथे जाऊन आम्ही प्रार्थना करून येतो. मी तुम्हाला सांगतो, लक्षात ठेवा तुमचा विश्वास काय आहे आणि तुमच्या मुखाने तुम्ही काय बोलता. त्या परिस्थितींमध्ये तुमची जी परिस्थिती जी गंभीर आहे त्या परिस्थितीमध्ये तुम्ही तुमचे शब्द कसे वापरता आहात त्यावरून समजेल का तुमच्या जीवनामध्ये चमत्कार कसा होईल. विपरीत परिस्थितीमध्ये योग्य शब्दांचा वापर करणे हाच आजच्या उपदेशाचा विषय आहे. प्रेज द लॉर्ड. अहो परिस्थिती खराब आहे पण स्त्री बाळा ती शुनेम करीन स्त्री काय शब्द बोलती. सगळं चांगलं आहे, चांगलंच होईल, कल्याणच होईल. आणि आम्ही जर तिथं असतं तर पार बोंबलू त्या ठिकाणी वाटोळ केला असत. स्वतःच आहे ना, हेल्थ खराब होती ना, रडू होती का नाही? होती ना. तुमची झाली का? आमची तर झालेली आहे. म्हणून आम्ही रडत बिडत नाही. आम्ही फक्त देवाजवळच रडतो. आणि देवबापाजवळ रडणं म्हणजे ना स्वतःचं फेशियल करून घेणं आहे. तो माणूस जो रात्री रडलेला राहतो ना, सकाळी असा टवटवीत दिसतो, काही विचारूच नका. बायबल मध्ये लिहिलंय ना, वचन आहे ना. खोटं काय? कुठं खोटं बोललं बरं मी? अगर त्या ठिकाणी प्रभूने वायदा केलेला आहे. आम्ही ते गाणं गातो, हे येशू का ये वादा मांगो तो मिलोगे, काय मिलेगा ना, पाओगे. अगर रात को रोना पडे सुबह मगर हसोगे. रात्री शोकाने बिराड केलं, रडू त्या ठिकाणी अंथरुणाला झालं, तोंड सुजले, परंतु प्रातःकाळी हर्षध्वनी उमटतो. मग हर्षध्वनी कसा राहतो? टवटवीत राहतो. आज लई टवटवीत दिसत राहील म्हणतात ना लोक. म्हणजे देवासमोर रडणं म्हणजे स्वतःच त्या ठिकाणी फेशियल करून घेण्यासारखंच आहे असंच मला वाटतं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कदाचित माझं बोलणं तुम्हाला जरासं हसण्यासारखं वाटत असेल, परंतु या गोष्टी मी जीवनामध्ये लागू करतो बरं का. असा काही करा परंतु मला त्याचा त्या ठिकाणी माझा विश्वास आहे. कारण की प्रभूकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. आपले शब्द बदलायचे आहे. प्रेज द लॉर्ड. आमच्या जीवनामध्ये आम्हाला, मी तुम्हाला एक शेवटचं उदाहरण सांगतो आणि संपवतो बरं का. लास्ट एक गोष्ट सांगतो. एक देवाचे दास होते. सकाळी उठले, चर्चला जाण्याची तयारी त्या ठिकाणी करत होते. त्यांची पत्नी आली, रविवारचा दिवस होता, आणि त्यांच्याकडे पाहून त्या ठिकाणी मोठ्या जड स्वराने म्हणाली, आज पण चर्चला जायचं का? देवाच्या दासाने तिच्याकडे पाहिलं आणि जड मनाने डोळ्यात अश्रू घेऊन त्या ठिकाणी म्हणाले, जावं लागेल. ते म्हणाले, अहो आपलं लेकरू रात्री त्या ठिकाणी अंथरुणावर मरून पडलेलं आहे, आज पण जावं लागेल. तो म्हणाला, हो तू पण तयारी कर, मी उपदेश करतो, तू आराधना कर, वर्शिप करायचे तुला. दोघं जण तयार झाले. छोट्या लेकराचं प्रेत घरामध्ये पडलेलं आहे. दोघं जण निघाले, चर्च मध्ये गेले. बाईने त्या ठिकाणी आराधना केली.
गाणं गाते. आराधना झाल्यानंतर पळक साहेब पुढे आले. त्यांनी त्या ठिकाणी देवाच्या प्रेमाविषयी त्या ठिकाणी उपदेश केला. प्रत्येक व्यक्ती त्या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये देवाचा स्वीकार करत होता आणि ते त्या ठिकाणी देवाचं सामर्थ्य त्या ठिकाणी उतरलेलं होतं आणि प्रत्येक जण त्या ठिकाणी आत्म्यामध्ये होता. आणि काही वेळानंतर चर्च संपला आणि चर्च संपल्यानंतर बाळक साहेबांनी त्या ठिकाणी सांगितलं तर तुम्हाला सर्वांना त्या ठिकाणी माझ्या सोबत माझ्या घरी यावं लागेल. तर लोकांना वाटलं काहीतरी नवल काहीतरी असेल. तर लोकांनी म्हणलं बाळक साहेब कशासाठी जायचंय? ते म्हणाले काल रात्री आमचा मुलगा हे जग सोडून निघून गेला आणि त्याचं प्रेत जे आहे ते घरी आम्ही ठेवलेलं आहे. आपण जाऊ त्याची प्रेतक्रिया त्या ठिकाणी करू. लोक हैराण झाले. स्त्रिया बडबड करायला लागल्या, अरे ही बाई कशी बाई आहे? हिचं लेकरू, स्वतःचं लेकरू त्या ठिकाणी घरामध्ये मरून पडलेलं आहे आणि ही आराधना करते. आणि सत्य परिस्थिती आहे. मी बघितलेत अशा काही लोकांना मी ओळखतो आणि बघितले ज्यांच्या घरामध्ये एक व्यक्तीचा मृत्यू झाला. त्यांनी महिना त्या ठिकाणी चर्चला ते आले नाही. त्यांना विचारलं तर त्यांनी ते आम्हाला उत्तर देतात, काय करू बाळक साहेब, त्याची आठवण येते. आठवण आल्यानंतर मला करमत नाही. त्या स्थितीमध्ये ती बहीण, सत्य घटना आहे बरं का, मी काही भापाऱ्या वगैरे देत नाही. त्या स्थितीमध्ये ती बहीण आणि ते देवाचे दास त्या ठिकाणी आराधना उपदेश त्या ठिकाणी करत आहे आणि सर्व लोक त्या ठिकाणी हैराण आहे. कशा प्रकारे काय शब्द नाही त्यांच्याकडे प्रश्न सुद्धा नाही. हे किती प्रेम आहे देवाविषयी. आणि त्या ठिकाणी ते निघाले. सर्वजण त्या ठिकाणी दुःख आहे. बाळक साहेब पाळकीनबाई सोबत आहे. लोक सांत्वन देत आहे पण विश्वास नाही. वचनाची घोषणा करायला दिरंगाई केली नाही. देवाच्या उपस्थितीमध्ये जाण्यासाठी कोणत्याही प्रकारची दिरंगाई केली. विश्वासाने चालले. जायचंय, लेकराचं प्रेतक्रिया त्या ठिकाणी करायची आहे. आणि जसं त्यांनी दार उघडलं, समोरचा जो नजारा होता तो वेगळाच होता. लेकरू त्या ठिकाणी टेबलवर बसून त्यांची वाट पाहत होता. हालेलुया. बायबल सांगतं विश्वास करणाऱ्यांसाठी सर्व काही शक्य आहे. त्या विपरीत परिस्थितीमध्ये तुम्ही काय आपल्या मुखाने बोलत आहात यावरून कळतं तुमच्या जीवनातले होणारे आशीर्वाद कसे असतील. प्रेज द लॉर्ड. आमच्या जीवनामध्ये आम्हाला हे जाणणं गरजेचं आहे. या स्त्रीचा मुलगा घरामध्ये मेलेला आहे परंतु पतीला म्हणती सगळं काही चांगलं होईल. गेजीला म्हणती का सगळं खुशाल आहे. पण देवाच्या दासाकडे जाऊन त्या ठिकाणी म्हणती मी तुझ्याकडे मागितला होता का? मी म्हटले होते ना. देवाचा दास गेला, त्याच्यावर पाखर घालून प्रार्थना केली. मुलगा जिवंत झाला आणि ते मुलगा त्या ठिकाणी तिच्या स्वाधीन त्या ठिकाणी त्यांनी केला. प्रेज द लॉर्ड. चमत्कार दूर नाही हो. चमत्कार कोणा पाळकाकडे नाहीये. चमत्कार आहे ते तुमच्या तोंडामध्ये, तुमच्या मुखामध्ये, तुमच्या शब्दांमध्ये चमत्कार आहे. प्रेज द लॉर्ड. आज तुम्ही काय बोलत आहात? तुमच्या समस्यांमध्ये तुम्ही काय बोलत आहात? तुमच्यावर येणाऱ्या संकटांमध्ये तुम्ही काय बघत आहात? तुम्ही कसे बोलत आहात? तुमचे शब्द डिसाईड करतील, शब्द ठरवतील तुमच्या जीवनामध्ये तुमचा चमत्कार किती मोठा असेल. आमेन. एक गोष्ट सांगतो आणि संपवतो. समस्या आजची काय माहित आहे का? लोकांना वाटतं की एकाच झऱ्यातून खारं पाणी बी निघतं आणि गोड पाणी बी निघतं. समस्या काय माहित आहे? लोकांना असं वाटतं एकाच झऱ्यामधून खारं पाणी सुद्धा निघतं आणि गोड पाणी सुद्धा निघतं. आमचं जीवन आहे ना, या जीवनातून हे जे मुख आम्हाला हे तोंड दिलेलं आहे ना, या तोंडातून एक तर शिव्या, शाप, भांडणं, तणणं, व्यसन, सर्व प्रकारच्या घाणेरड्या गोष्टी झाल्या पाहिजे. नाहीतर फक्त देवाच्या उपस्थितीमध्ये चालून त्याची इच्छा पूर्ण करण्याच्या गोष्टी झाल्या पाहिजे. बायबल सांगतं प्रकाश आणि अंधकार एकत्र होऊ शकत नाही. ख्रिस्ताशी बलियारा बरोबर एक वाक्यता होऊ शकत नाही. बलियार कोण आहे? सैतान. प्रेज द लॉर्ड. तुमच्या शब्दांमध्ये सामर्थ्य आहे. आपल्या जीवनामध्ये देवाचा धन्यवाद करायचा आहे यासाठी की आमच्या जीवनामध्ये आम्हाला त्या ठिकाणी देवाच्या उपस्थितीमध्ये चालणं गरजेचं आहे. एक दिवसाची धार्मिकता नाही पाहिजे देवापाला. देवापाला पाहिजे आठवड्याच्या आठवडा तुम्ही देवाच्या उपस्थितीत टिकले पाहिजे. प्रेज द लॉर्ड.
एक दिवस नको. आमेन. प्रत्येक दिवस मी तुम्हाला सांगतो, आमचा फक्त सोमवार त्या ठिकाणी उगतो, फक्त सोमवार जातो आमचा, ज्या दिवशी आम्ही पूर्णपणे देवाच्या, पण मला तरी वाटतं तोही दिवस सोडावा नाही तर मंगळवारच्या सकाळची प्रार्थना, बुधवारची संध्याकाळची प्रार्थना, गुरुवारची सकाळची प्रार्थना, शुक्रवारची संध्याकाळची प्रार्थना, शनिवारची सकाळची प्रार्थना, रविवारची सकाळची प्रार्थना. प्रेज द लॉर्ड. आणि मला फार आनंद वाटतो का जवळपास पुष्कळ लोक त्या ठिकाणी ते त्याच्यामध्ये जोडले जातात आणि मला तुमचे चेहरे पाहून शेवट तुम्ही सगळे प्रेज द लॉर्ड करताना इतकं मन भरून येतं ना, असं वाटतं का रोज आपली भेट होती आणि कोणी एकमेकांपासून वेगळं नाही. कारण की बायबल सांगता आम्ही सर्वजण ख्रिस्ताचं शरीर आहोत, एक अवयव आहोत. प्रेज द लॉर्ड. पुष्कळ आजूबाजूचे, मी सांगतो आता स्वप्नील दादा आपल्यामध्ये आहे, त्यांची मम्मी त्या ठिकाणी जालना त्या साईडला आहे, त्या सुद्धा जॉईन करतात. पुष्कळ सारे त्या ठिकाणी आमचे जे त्या नेमासा त्या ठिकाणी कोमल बरोबरचे काही त्या ठिकाणी आहेत, ते असे दूर दूरचे, मी नवीनच त्या ठिकाणी प्रत्येक वेळेला कोणी कोणी नवीन दिसतं. हे प्रेम आहे. तुम्ही म्हणता पाळक साहेब आमच्याकडे अँड्रॉइड फोन नाही, हरकत नाही, तुम्ही प्रार्थना करा, देवबाप तुमची व्यवस्था करेल. आमेन. देवबाप करू या वचनाच्या द्वारे तुम्हालाही मला आशीर्वादित करू. आमेन.